ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव भक्तीचा कैलास ज्ञान सागर ज्ञानेश्वर माझा प्रेम पाखर. ज्याला त्याला वाटे आपुला आधार नाही झाली असली माऊली थोर. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जाणता सुनी गीता वेदार्थ सगळा वंचित जीवांसाठी जीव कळवळला. ज्ञान सोपे करुणी अनुभव ही दिला पसायदाने जीव शांत हा केला. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव वेद ज्ञाना पाखंडी जना अव्यक्ताची सत्ता दावी सर्वांना. देव मार्गी कोणी मोठा नासाना दिंडीने विठ्ठल भेटे सर्वांना. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव साबुनी दुःख बोल अज्ञ जीवांचे हरिपाठे कल्याण केले सर्वांचे. ज्ञानेश्वरी अमृता फुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. नमो विशदबोधविद्या विद्यारविंद प्रबोधा नराश्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतूर्या लालनवीरा. नमो जगदखिल पालना मंगळमणिनिधाना सजनवनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिगुणसंतरा मन्मथा. नमो सुधाभजनभाजना भवेलकुम्भजना विश्वोद्भवभुवना श्रीगुरुराया मुसानुगृही गणेशु. जय देयापुरा सौरसु ऐ सारस्वती प्रवेशु बाळकाई आठी देविकी उदार वाचा. जय उद्देशु दे नाविकाराचा ऐ नवरस दीपांचा थावो लाभे. जी आपुरिया स्नेहाची वागेश्वरी दरी मुखे आते अंगीकारी. तो आतस्पदीशी करी प्रबंधोडा. हे असो दिठी जयावरी झळके ती हा पद्मकर माथा पालके. तो जीवची परी तुके महेशेसी एवढे हे महिमेचे करणे. देवाच्या वळे वानामी कवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागतासे. केवता कल्पतरुवरी फुलोरा काय सेनी पाहुणी क्षीरसागरा. ऐसा कवणे
वासी कापुरा वासुदेव चंदना ते खायचे निचर्चावे अमृता ते किवते रांधावे गगनावरी भवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळते के असे साधन हे जाणो निमिया निमन निवांत केले तरी प्रज्ञेचे नियाचिले पणे श्री गुरुसांच्या रूप करू म्हणे तरी मोतिया लिंग देणे तैसे होईल तैशी सुतीची बोलणी उगियाची माथा ठेविले चरणी हेची भले जी स्वामी देखिले तुम्ही कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू मागा दूत दे म्हटल्या साठी राघव्याची क्षीराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी नागरी वैकुंठ पीठ नायके दुसरा ध्रुव कवतिके उदाविला देऊनि बातुके ध्रुवपदाचे तैस ब्रह्मविद्या राहो सकळ शास्त्रांचा विषमता ठावो हे भगवद्गीता होया गावो ऐसे केले जे बोलणी आता राणी हिंडता नाही गेले फळल्या अक्षरांची वार्ता घरी देवाच्या गेली कल्पलता विवेकाची होती देहबुद्धी एकसरी ते आनंद वाढणारा केली ओवरी मनगीतार्थ सागरी जळशयनो झाले ऐसे कैक देवांचे करणे वार बोलू केली मी जाणे तरी अनुवादरो धीटपणे ते दोषी आता होईल कृपा प्रसादे या भगवद्गीता होई प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखणले प्रथमी अर्जुनाचा विषादू तुझी बोलिला योग विशदू परी सांख्य बुद्धी श्री वेदू दाहुनिया जी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रकटिले पंचमी गव्हरिले योग तत्व तेची चष्टा माझी प्रकट आसना लागो निस्पष्ट जीवात्मा एक वाट होती जणे तैसे योगस्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते राघवीची उपपत्ती सांगितली यावरी सप्तमी तुझी परिहार उपक्रमी भजती रे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाठी सप्तमीची प्रश्नसिद्धी बोलो निप्रयाण सिद्धी एवं ते सकळ वाक्यवधी अष्टमाध्यायी आता शब्द ब्रह्मीय संख्याके ते तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते के लक्षे जोडे आता 18 पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रायो साते शती तो एकलाच नवमी म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावाव्या विहाला मी वाया गर्भ का करू अहो गुळा साखरा मालियाचे हे बांधे तरी एकाची रसाचे परी स्वाद गोडीचे आनंदेचे एक जाणवूनिया बोलती एक ठाये ठावो जाणविती एक जाणो आता रपती जाणती गुणेशी ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू हा एकाची काठी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाण वाहून उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्याते धरिले एकी समुद्रजळे भरले तैसे मदनेण तया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येथायसे राम रावण संदिनले कैसे राम रावण जैसे मिनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी याचे म्हणे या निवाडा तत्त्वज्ञो जाणे दया गीतार्थहाती एवं नवही अध्याय पहिले मया मती सारिके वाखाणले आता उत्तरखंड उपाहिले ग्रंथाचे ऐका येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुतार्जुना सांगितेती एकदारसवृत्ती म्हणे पैल कथा देशियाची तरी या होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीच्या संस्कृता तरी मराठी नीट पडता
अभिप्रायमानया उचिता कवणभूमी येन चोदवे जैसे अंगाचे निसुंदरपणे येण्यासी अलंकारे कवण कवणे हे निर्वचना तैसी देशी जाण संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी सुखदी आयणी चोखटायका सुठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीचे लावण्य हिरोणी आणले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व तैसा परमगुरु चतुरचित्त चमत्कारू ओ एका यादुरेश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे काही बोलली हरी तेणे मातु अंतःकरणे दृढवतासी श्री भगवान वाच भूय एव महाभावो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हिततां मया आम्ही मागील ते निरूपण केले हे तुझे अवधान चिवाहिले कवटाचे नवे बरे पुरते लाहे घटी थोडेसे उदक घालिले परिसोनी पाहिलासी तव परिसविते ऐसे ज्योतसे अवचितया वरी सर्वस्व सांडिले जो कतरी तोची भांडारी कीजे तैसा तू आता माझे निजधाम की तैसे अर्जुना येवते सर्वेश्वरे भावोनी बोलिले आदरे गिरी देखोनी सुवरे मे भूलेचा तैसा कृपाळवांचा राहो म्हणे ऐके का महाभावो सांगितलाचे अभिप्रायो सांगेन पडवी वर्षी क्षेत्र पेरिदे इतके तरी वाहो न बघिते विकासी निवाडो देखिते अधिकाधिक पुढत पुढती पुटे देता जोडे वालियेची अधिकता ते सोने पांडुसुता शोधूच्या आवडे तैसे येथ पार्था तुझा आधार नाही सर्वथा आम्या पुर्याची स्वार्था बोलवून आम्ही बाळकाले विविधे लेणे याप्रमाणे ते काय जाणे तो सोहळा भोगणे जननीयेची दृष्टी तैसे तुझे हितागवे जव जव का तुझ भावे तव तव आमचे सुख तृणावे ऐसे असे आता आहे विकळी मद उकडे तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आम्हा ये तुझ्याची करणी हे तुझी बोलणे परी असो हे अंतःकरणे अवधान दे ऐके ऐके सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे देवनी परब्रह्म तुझ घेवासी आले तरी किरीटी तू माते नेणसी नागृते तरी का तो मी येथे विश्वजाय पंढरी वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाहित ऋषी सर्व मिळून जे काही आतापर्यंत 9 अध्यायामध्ये म्हटले गेले ते समजून घेण्याचा आपल्या मतीनं प्रामाणिक प्रयत्न केला. 9वा अध्याय हा तसा न सोडावा असा वाटणारा अध्याय अजूनही तो सोडावा असं वाटत नाही आणि आपण वेगळ्या अर्थाने तो सोडूया नकोच कारण तो धरून राहिलो तर खरंय. 9व्या अध्यायापर्यंत एक पूर्वखंड होतो, इथे शब्द वापरलाय पूर्वखंड होतो. त्यात शेवटी आपण गेल्या वेळेला एक 7 पाकळ्यांची कल्पना करून आपल्याला जीवनाचं फूल अशा पद्धतीनं उमलवता येईल का याचा विचार केला होता. त्या 7 पायऱ्या अशा होत्या की एक ज्ञानाचं आहे, त्याचं साधं स्वरूप पाहिलं, उच्च स्वरूपही पाहिलं. प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञानाची असलेली ओढ कळावं असं वाटणं हे त्याचं स्वरूप होतं. तेच जीवाच्या स्वरूपाबद्दल, जगाच्या स्वरूपाबद्दल आणि जगदीश्वराबद्दल वाटणं हे ज्ञानाची पाकळी तयार होणं असं आपण म्हटलं. तिथपासून पुढे दुसरं कर्म पाहिलं, दुसरं संन्यास पाहिला, योग पाहिला, ध्यान पाहिलं, भक्ती पाहिली
आणि शेवटी 7वी पाकळी प्रयाणाची बाई. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने मृत्यू आणि साधकाच्या, अभ्यासकाच्या, ज्ञानेश्वरांच्या कृपेच्या छत्राखाली असलेल्याचं प्रयाण, एवढा फरक आपण या दोन मधला गेल्या वेळेला पाहिला. तर ते आपल्या डोळ्यासमोर आपल्या उपयोगासाठी कायम असावं अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. आता आज काही पुढचा अभ्यास करावा अशी काही प्रेरणा नाही. काय अभ्यास झाला ते पाहावं अशी प्रेरणा आहे. त्यामुळे 10व्या अध्यायामध्ये सुरुवातीला आपण पाहिला असेल तर त्याच्यात सुरुवातीला सर्व अध्यायांचं सारांश पाहिलेलं आहे. नवीन काही पाहण्यापूर्वी आपण आतापर्यंत काय पाहिलं आणि ते का पाहिलं, त्यातलं लक्षात ठेवण्यासारखं काय होतं ते पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आता त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण एक शेवटच्या थोड्याशा वेळा ज्या वाचल्या त्या बघायला हरकत नाही की हा एक जुनं दुखणं आहे असं म्हणावं फार, की जो ऐकतो त्याला काम सांगतात बघा. घरात सुद्धा ऐकत तुम्ही त्याला कोण सांगत, हे तसं फार जुनं दुखणं आहे. अर्जुन ऐकत राहिला तो भगवंत सांगत राहिला, मग काय करणार. अशी परिस्थिती तिथेही झालेली आहे. तू ऐकत राहिलास म्हणून मी सांगत राहिलो असं म्हण. तर त्यात उद्देश कोणी ऐकायला नव्हता आणि आता भेटलाय असं सामान्य माणसासारखं आहे का असं तुम्हाला वाटतं. असं कसं नाही, भगवंताला बोल म्हणलं तर बोलणार नाही, साधा शब्द कानी पडावा म्हणलं तर तपश्चर्या करावी लागेल, अशी जिथं परिस्थिती आहे तिथं असा सांगणारा तू ऐकतोयस म्हणून मी सांगतो असं कसं म्हण. त्याने त्याची कारणं दिली आहेत, ती शिकण्यासारखी आहेत. आणि मग आपण आपल्या आजच्या सारांशाकडे जाऊ. घटी थोडेसे उदक घालीजे, तेणे न गळे तरी वरिता घालीजे. एखादा माठ आहे, थोडंसं पाणी ओतून बघितलं, ठेवून बघितलं, गळलं नाही, अजून थोडं ओतायला हरकत नाही, वाया गेलं नाही म्हणून मी हा माठ भरत चाललोय असं त्यांचं म्हणणं. तर आपण आपल्यातलं बघूया काय. तेव्हा पहिल्या अध्यायापासून असं का केलं मी याचं कारण दिलेले. घटी थोडेसे उदक घालीजे, अगदी साधं, म्हणजे आता ज्ञानेश्वरीची भाषा आपल्यालाच कळेल. तेणे न गळे तरी वरिता भरिजे, तैसा परिसोनी पाहिला असी तव परिसरीचे ऐसेची होत असे म्हणून केलं. सांगून बघितलं. ऐकतो आहेस, अनेक लोक आपल्याकडे सांगितलेलं ऐकतात कानाने आणि 2 असल्यामुळे सोडून द्यायची सोय आहे असं म्हणतात. फारच झालं तर ते लोकांना सांगतात तोंडाची पण सोय आहे. त्यामुळं ऐकलेलं काही लोक सोडून देतात आणि काही लोक तोंडाने लोकांना सांगतात त्यांनी असं सांगितले, तिथे काहीच राहिलं नाही. बऱ्याच ठिकाणी ज्ञानाची अवस्था अशी, डोळ्यांची पण सोय आहे, वाचायची सोय आहे, कळतं. पुढे काय करावं, पुढे सांगावं. कारण तिकडे जशी डोळ्यांची सोय दिली तशी तोंडाची सोय दिलेली सांगावं, ते त्यांना इथं दिसलं नाही. तर तू मागे आपल्याला सांगितलं परिसोनी अनुष्ठिसी असं म्हटलंय, ऐकतोस आणि अनुष्ठान करतोस त्याचं, त्याप्रमाणे तू आचरण करतोस. म्हणून मी तुला सांगतोय. मी तुला का सांगतो किंवा आणखीन मला सांगावं असं का वाटतं याची कारणं दिली आहेत. तर त्यात घटी थोडेसे उदक. आता हे अवचितच घडलेले आहे, मुळात घडलेलं आहे ते अवचित घडलेलं आहे. तसं प्रसंग म्हणून विचार केला तर हे सगळ्याला अवचितच झाले. हे तिथे उभे राहिले, हे त्याचे काय घोड्या हाकणार, काय रथ हाकणार आणि ते तिथे निमुखा आणि सुरुवात करणार असा जो प्रसंग आहे, तसं त्या ठिकाणी गीता तशी अवचितच आहे. त्याचंही कारण दिले. अवचित यावरी आपण बघितलं पुढे तर सर्वस्व सांडिजे. चुकून गाठ पडली, चुकून सांगितलं, अवचित असं अचानकपणे घडलं आणि ते जर त्याच्यावर टाकलेलं त्यांनी काम चोख केलं, चोख तरी तोची भांडारी केली. त्यालाच नेमून टाकला आपल्या भांडाराचा प्रमुख. सांभाळायला वस्तू दिली, त्यांनी इतकी उत्तम सांभाळली, इतक्या प्रामाणिकपणे सांभाळली, जशी सांभाळायला हवी होती म्हणजे आचरणाने तशी सांभाळली. तो जपून ठेवली, ज्ञानेश्वरी घालून त्याच्यावर फुलबिल नमस्कार साष्टांग मारतात. तर असलं काही केलं नाहीये. तो विचार करीत चाललाय, शंका विचार चाललाय, त्याप्रमाणे पुढे काम आहे, करिष्ये वचनंत पर्यंत जाणार. हे ज्यांनी केलं
त्यांनी काय केलं ते पुढे दिले. अवचित यावरी सर्वस्व सांडिले, चोख तरी तोची भांडारी केली, त्यालाच भांडार प्रमुख करून टाकावा. तैसा तू आता माझे निजधाम की. असा संबंध निर्माण झाला म्हणून तुला मी पुन्हा पुढचं आणि मागच्याची सुद्धा एवढी उजळणी केली. तैसे अर्जुना येवते सर्वेश्वरे बहुनी बोलले आदरे. इथे आणखीन एक ओवी याच्यातली महत्वाची ती बघूया. अनेकांची काय होतं अडचणी येते ती मला सांगतात नंतर. आम्ही ते एवढं ओझं घेऊन येतो ज्ञानेश्वरीचं, प्रत्यक्षात तिथं काय उपयोगच पडत नाही, कुठं बघायलाच लागत नाही. ते एखादी ओवी असते तुम्ही कुठलं काय सांगतं कोणाला ठोक तिकडे बघावंच लागत नाही आणि नुसतंच मग ऐकत बसावं लागतं असं. तर आज मी तसं काय करायचं नाही असं ठरवलंय. प्रत्येकाने आपापला ग्रंथ उघडा, सांगतो तेव्हा हे बघूया. खूप वर्षांनी एकदा अशी ज्ञानेश्वरी घ्यावी असं ठरवलंय. बघा कोणी कोणी आणल्यात प्रति ते आता काय नवम अध्यायाने सोपा करून दिला नाही वगैरे काय नाही, मूळ जे आहे तसं ते काय म्हणतात तसं. तर ते उघडायला लागत नाही आणि तिकडे काय बघावंच लागत नाही असं होतं. अशी तक्रार करत होतो मग ते. मग त्यामुळे काही नाही असं मार्ग पत्करलं की ते आणूच नाही त्याच्यापेक्षा. बाकीचे लोक वाचतात, ऐकून घ्यावं. बरं सगळ्यात वाचलेलं कळतंय कुठे नाहीतरी. कोणी वाचलं आणि कोणी नाही, कोणाला कळतं. त्यामुळे तोही काही प्रश्न नसतो. इथं बाकीच काही नाहीच आहे, त्यामुळे आता नसली तरी चालेल असं वाटून मनुष्य आणत नाही. आणि त्यामुळे ते त्यांचे वाया जातं, आणलेले त्यांचे वाया जातं. त्यांनी आणले त्यांचा वाया जाऊ नये. बघूया आता काय होते. तर आता बघा होई असं म्हणलंय, प्रतिवर्षी क्षेत्र पेरिले अशी होई आहे. पुढे भगवंताचं म्हणणं काय आहे, होय महाभाव, त्याचं हे व्याख्यान झालेलं आहे. तेव्हा पिके तरी वाहो न बघिते, अशी निवाडो देखील अधिकात. जर का समजा आपण हे एखादं क्षेत्र आहे, एखादी जमीन पेरली, एक नमुना म्हणून प्रयोग म्हणून अशी पेरली आणि छान उगून आलं, तर मग त्याची जी मशागत करायची पुढच्या वर्षी त्यावेळेला तो हाय काय करेल का असं सेकंड. कारण त्याच्या लक्षात आलं अरे चुकून पेरलं होतं पण छान उगवून आलं, आता पुढच्या वर्षी आणखीन चांगली मनापासून वेळेत मशागत करून ठेवली पाहिजे कारण इथे उगवतं चांगलं. तसं अर्जुनाबद्दल त्यांना वाटतंय. प्रतिवर्षी क्षेत्र पेरिले, पिके तरी बाहो न बघिजे, पिकासी निवाडो देखील अधिकार. त्या बाबतीत मनुष्य उगवत नाही, मशागत करायला, काळजी घ्यायला, त्याची पीक पेरायला कशालाही मनुष्य उबगून जात नाही, त्रास वाटत नाही त्याला त्याचा, कारण त्याच्या लक्षात येतं की हे पेरलेलं उगवते. तेव्हा आपण एकदा अर्जुनाबद्दल बोललो, अनेक गुण दरवेळेला आपण काही ना काही शिकतो. त्यांनी भगवंतानी त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे हे आपल्या समोर असलं तर पुढचा खंड शिकताना त्याचा उपयोग येईल. पुढत पुढती पुटे देता, जोडे वाणीची अधिकता, ते सोने पांडू सुता शोभूच्या आवडे. आणि कस लावत गेलं, अधिकाधिक पुट देत गेलं. अधिकाधिक जर सोनं शुद्ध होत असेल तर तो कशाला कंटाळेल. तसं मला झालंय असं भगवंत म्हणतो, तसं तुझ्या बाबतीत मला झालं म्हणून मी हे पुढचं सगळं सांगतो. तेव्हा हे त्यांची भूमिका कशी आहे ही लक्षात ठेवली तर त्याचा उपयोग होईल. तैसे येथ पार्था. आता इतकं सांगितल्यावर काय आहे, तुझा आभार नाही सर्वथा. बरोबर, तुझा मी ऋणी आहे असं म्हणायचं काही कारणच नाही, कारण मी माझ्या स्वार्थासाठीच जणू काही मी करतोय असं मला वाटतं. काय वरच्या पातळीवर आणखीन किती जायचं की हे माझ्याच स्वार्थासाठी मी काम करतो आहे. त्याच प्रमाणे आता बघा इथे, तुझा आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलवणे. आता बाळका लेवे विद्ये देणे, त्याचप्रमाणे ते काय जाणे, तो सोहळा भोगणे जननीयेची दृष्टी. तिला आनंद होतो म्हणून अर्जुनाला सांगितल्यावर भगवंताला आनंद होतो म्हणून तो सांगतो. इथपर्यंत त्याने आनंद व्यक्त केला. तर कुठं नेऊन ठेवले त्याची कल्पना आपल्याला येईल. हे ज्ञानेश्वरांनी इतक्या सुगमपणे वर नेलं म्हणून आपल्याला अधिक स्पष्ट. तैसे तुझे हित हवे, जव जव का तुझं भावे. असं नाही, जे सांगतो आहे त्यांनी तुझं हित तुझ्या लक्षात येत चाललेलं आहे. बघा काय काय अपेक्षित बरंच झालं, एवढ्या 10व्यात सुद्धा बरंच झालेलं आहे की तुझं हित तुला अधिकाधिक कळायला लागलं
म्हणून मला अधिकाधिक सांगावं असं वाटायला लागलं. तर आता आपलं हित आपल्या अधिकाधिक लक्षात येत गेलं असेल तर हे सगळं सांगण्यामध्ये त्यांना अधिक आनंद आहे. ऐसे असे तव तव आमचे सुख जुळावे, का तर तैसे तुझे हित आघावे, जव जव का तुझ भावे, तव तव आमचे सुख दुणावे ऐसे असे. म्हणून मी तुला एवढं तृप्तीने आनंदाने आणि प्रेमाने हे सगळं सांगतो असं यात म्हटलेलं आहे. याच्यात बऱ्याच गोष्टी येऊन गेल्या. चुकून दिलं, थोडंसं भांड्यात टाकून बघितलं, घटामध्ये ओतून बघितलं, वाया जातंय, लक्षात राहत नाही, उपयोग नाही काही, असं जर झालं तर कशाला मनुष्य त्या माठात होतील. आपण सुद्धा घेतला तरी सुद्धा म्हणतो वरून ठेवून बघिना, ठीक असला तर उद्या पैसे नाही, अशी पारख करणारे पण लोक आहेत. तर तसं ह्यांनी इतके 9 अध्याय ओतून बघितले, 9व्या अध्यायामध्ये तर कलशाध्याय सगळं सार ओतून बघितलं तरी उत्तम तऱ्हेनं टिकलेलं आहे. म्हणून पुढच्या 10व्यापासून सांगतात. 9व्या अध्यायापर्यंत एक विषय आहे, 10व्यापासून काय, गीतेच्या अध्याय संगती लावणं असा एक मोठा शास्त्रकारांचा प्रकार असतो. आपल्याला त्याच्याशी फार जरी कर्तव्य नसलं, वेगवेगळ्या प्रकाराने प्रत्येकाने गीतेचे खंड म्हणजे भाग केलेले. आज आपला तो विषय आहे की वेगवेगळ्या प्रकारे भाग केलेले आहेत. सरळ सरळ दिसणारे 2 भाग आहेत. आपण शास्त्राच्या खोल अमक्या 17व्या ओळीत, म्हणजे दुसऱ्या अध्यायाची 17वी ओळी, मग ती 12व्या अध्यायातल्या 13व्या पर्यंत वगैरे, असं एवढं काही ताळून घ्यायची काय आवश्यकता आहे असं वाटत नाही. आपलं काही तेवढं कारण नाही, आपल्या काही शास्त्राभ्यास करायचा नाही, आपल्याला जीवनाभ्यास करायचा, जीवनात काय उपयोगी पडेल ते बघायचं आहे. तर त्याच्या दृष्टीनं मी आपली सोपी संगती सांगतो. ज्ञानेश्वरांनी लावलेली संगती इथं दिलेली आहे, आपण ती जरी प्रस्तावनेत किंवा इतरत्र वाचली तरी चालेल. 6 अध्यायांचे 3 खंड करा. पहिला खंड कर्माचा आहे म्हणतात, दुसरा उपासनेचा आहे म्हणतात, तिसरा ज्ञानाचा आहे म्हणतात, असे भाग करतात. कोणी 6 खंड 6 अध्यायांचे 3 भाग करतात, असे करतात. काही लोक पहिला वेगळा समजतात, दुसऱ्यातल्या अमक्या ओळीपासून तमक्या ओळीपर्यंत दुसरं काय जाऊ, आपल्याला काय करायचं. मला एवढं लक्षात आलेलं आहे की माणसाला अंतरंग आणि बहिरंग 2 आहे. अंतरंगातल्या अडचणी दूर करून परमेश्वरांपर्यंत नेणं पूर्वांग आहे. बाहेर गेल्यावर अडचण येईल ती सोडवण्यासाठी उत्तरांग आहे. हे सगळं मला कळलं तरी बाहेर गेल्यावर अंमलात आणताना अडचणी येणार, म्हणून पूर्वखंड आणि उत्तरखंड एवढं लक्षात ठेवतो बस. 9 अध्यायापर्यंत आपली आतली परिस्थिती सगळी निश्चंक होईपर्यंत कुणीही माझ्यापर्यंत येशील याची खात्री देण्यासाठी पहिले 9 अध्याय खर्च पडलेले आहेत. जर कोणी पहिल्या कुठल्या अध्यायात नसेल तर आता अगदी सारांशाची संधी आहे आजच्या ज्ञानेश्वरी. तर पहिल्या 9 अध्यायाचं कारण ते असं आपलं मला वाटतं आपल्या समोर ठेवतं की निम्मे अध्याय हे एवढ्यासाठी खर्च पडलेले आहेत की मी कुठे आहे, कसा आहे, का तसा झालो, आत्ताची माझी परिस्थिती अशी का झाली, पुढे मार्ग कोणते आहेत, अडचणी कोणत्या आहेत, त्या कशा कशा दूर करू, असं सगळं करत परमेश्वरापर्यंत, कारण शेवटी समाधान आनंद काहीतरी प्राप्ती आपल्याला करायची तिथपर्यंत. आता प्रश्न येणार, हे सगळं घेऊन मी पुन्हा कुटुंबात, बाहेर, व्यवहारात कुठेतरी जाणार. तिथं गेलो की ह्या सगळ्याचा परत प्रश्न येणार, कारण ती माणसं म्हणजे ते इंटरॅक्शन, आपल्या भाषेमध्ये इंटरॅक्शन आहे. तेव्हा मी जरी काही ठरवलेलं असलं तरी घरचे पार पाडू देतील असं आहे का, म्हणजे देतात बऱ्याच ठिकाणी, पण तरी सुद्धा त्याऐवजी असं केलं तर चालेल का म्हणतात, उद्याच्या ऐवजी परवा केलं तर चालेल का म्हणतात. असे किती प्रकार असतात आपल्याकडे घरामध्ये सुद्धा. आपल्या मनाशी आपण काहीतरी विचार करूनच ठरवलेलं असणार की नाही, पण तरी सुद्धा असं वाटतंच की नाही. 2 माणसं आली की मत होणार, 3 झाली की 3, 4 आली की 4. आता घरामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र मत असलं तर 4 मतं, माणसं 6 असतील तर 6 मतं. मग असं जर बाहेर जायचं ठरवलं तर हे जे सगळं आपण शिकलो 9 अध्यायामध्ये त्याचं काय होईल हा प्रश्न येईल. म्हणून 10व्या अध्यायापासून विभूती योगापासून बाहेर कसं ते सांगितलं आणि शेवटी 18व्या अध्यायामध्ये 18व्या सर्व सार काढून लागतो. हे 2 खंड मानले तरी बस. एक आत्मी कसा आहे, कसा भगवंतापर्यंत जाईल, आतून दर्शन नाही. दुसऱ्या निम्म्या खंडामध्ये बाहेरच्या परिस्थितीत गेलो तर काय दिसेल, कसं पाहावं, काय करावं, अडचणी कोणत्या आहेत, अमुक तमुक सगळं करत 18व्या अध्यायापर्यंत गेले. असे 2 खंड मानले तरी चालण्यासारखे आहे. तर हे आता सगळं मागे एकदा आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे जे मंडळी जरा तरुणपणी करतायत त्यांना धन्यवाद, जे नंतर करतायत त्यांनाही धन्यवाद. कारण शेवटी तरुणपण हे इथे वयाने मोजायचं नाही असं सांगितलंच आहे. वडील पण वयाने मोजायचं नाही, म्हणजेच तरुणपण पण वयाने मोजायचं नाही, आलंच वय. तेव्हा शिकतो ते तरुण वय असं माझं मत आहे. आपल्याला पटतं का मला. ज्या वेळेला मनुष्य शिकायला तयार असतो त्यावेळेला तो तरुण असतो. शिकवायला तयार झाला की साधारणपणे आपण ओळखायला काय झालं त्याचं ते आता तो खरोखरच ज्ञानवृद्ध वगैरे झाला असेल
आता हे ज्ञानवृत्तच घेऊ. 15व्या वर्षी 13व्या वर्षी हे सगळे लोक लिहितात. ते काय स्वानंद सुधाकर आता 9व्या वर्षी लिहितात किंवा 13व्या वर्षी ते ग्रंथ लिहितात. त्याचा अर्थ ते ज्ञानवृत्त माणसं. म्हणजे तशा तऱ्हेनं असेल तर ठीक आहे, मग त्याचा कुठे वयाशी संबंध नाही. त्यामुळं जसं ज्या ठिकाणी आपल्याला जाग आली असेल, जिथून आपण सुरुवात केली असेल, तिथे आपण तरुण असं समजायला हरकत नाही. वयाच्या दृष्टीनं संधी असं एक सामान्य विधान म्हणून वयाच्या दृष्टीने संधी जास्त आहे. त्यामुळे लवकर शिकून घेतले त्यांचे भाग्याची गोष्ट आहे की ते लवकर शिकतात आणि ते चांगलं आहे. कारण सर्वसाधारण वय काही आपल्याला सोडून विचार करता येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याचाच विचार करावा लागतो आणि तो लवकर करणं चांगलं. कारण मला असं वाटतं की तरुणपणी हे एकदा शिकून ठेवलेलं असलं म्हणजे मग म्हातारपणी ते शब्दकोडी सोडत बसतात, ते सोडवावं लागत नाही. तरुणपणी जीवनाची कोडी सोडवलेली असली म्हणजे म्हातारपणी शब्दकोडी सोडवीत वेळ घालवावा लागत नाही. मला तरी वाटतं. आपल्याला काय वाटतं ते आपण आता बघा आणि त्यानुसार याचा विचार करावा. आता आपण असं पाहू की ही अध्याय संगतीचा एक विचार केला. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला कल्पना आहे काय करावं काय करू नये हा जो माणसाचा सनातन प्रश्न आहे तो पहिल्या अध्यायात आहे. त्याचं सगळं विवरण आहे. यामध्ये एक घेण्यासारखं काय आहे पहिल्या अध्यायामध्ये त्याच्यावर मी जास्त जात नाही. दुसऱ्या अध्यायापासून आपण पाहिलेले आहेत. 10 वर्ष झाले. 10 वर्षाचा सारांश करायचा तर पहिल्या अध्यायामध्ये तपशिलात जरी विचार नाही गेलो तरी सुद्धा आपण दिंगमूढ आहोत, संभ्रमित आहोत. आपल्याला काय करायचं ते नक्की कळत नाही एवढं कळलं. एवढा पहिला अध्यायाचा सारांश आपल्या दृष्टीने महत्वाचा. कारण हा सुद्धा अनेकांना सारांश खूप वर्ष झाली तरी निर्माण होत नाही. ते करतात ते बरोबरच आहे असं त्यांना वाटतं. तर त्याला याला काय मी मागे एकदा म्हटलं असेल आपल्याला आठवत असेल कदाचित. गाणं आहे समजा एक शास्त्रीय संगीत आहे. मला काय शास्त्रीय संगीताचं कळत नाही पण थोडं संगीत ऐकून मला अंदाज आला थोडासा की सुधारण्याची शक्यता, कोणाचं गाणं सुधारण्याची शक्यता आहे. ज्याला आपल्या गाण्यात काहीतरी चुकतं आहे असं वाटतं त्याचं गाणं सुधारण्याची शक्यता आहे. ज्याला असं वाटतं की माझं गाणं बरोबरच आहे त्याची मला नाही वाटत गाण्यात काही पुढे प्रगती वगैरे होत असेल. ज्याला असं वाटतं की मी देतोय ते रागाचं स्वरूप चुकीचं आहे, मी देतोय तो लगाव चुकीचा आहे किंवा काय त्यात तांत्रिक गोष्टी असतील आपल्याला काय त्यात जायचं नाही. पण ते असं ज्याला वाटतंय की हा काही बरोबर षड्ज लागला नाही, निशात बरोबर लागला नाही असं ज्याला वाटतंय तो थोडीशी चौकशी करणार, खात्री करणार, विचारणार की हा मी लावलाय पण अशाच पद्धतीने लावायचा आहे ना, त्याच्यामध्ये काही साचा लगाव आहे का, काही आणखीन कुठल्या स्वराचा लगाव आहे का, अमुक आहे का, काय असेल ते विचारेल. त्यातलं ते केव्हा विचारेल ज्यावेळेला त्याच्यात ती चूक लक्षात येईल तेव्हा. तर जीवनात माझं काही चुकलं आहे असं जर लक्षात आलं तर कृष्णाचा आणि गीतेचा आणि वगैरे वगैरे सर्वांचा गुरूंचा संबंध आहे. जोपर्यंत मी लावलेलं ते बरोबरच आहे असं वाटतंय तोपर्यंत त्या गुरुला हात टेकून पाहिजे, दुसरं काही इलाजच नाही. तर हे जसं तिथे होईल तसंच जीवनामध्ये सुद्धा होईल. मी जर जीवनामध्ये ठरवलेला मार्ग बरोबर आहे, माझी मतं बरोबर आहेत, माझे निर्णय बरोबर आहेत, सगळं असं चाललेलं आहे असं जर वाटत असेल तर खरं म्हणजे खरं हे लक्षात यायला खरं खूप संधी येऊन जात की आपलं बरोबर आहे का चूक आहे. आता ऐकणारा तरी उठून जाईल, ही मोठी संधी आहे. साधे भाषेत ऐकणारा उठून जायला गेल्यावर ते लक्षात द्यावं कदाचित माझं गाणं चुकलं काहीतरी लक्षात येईल होय की नाही. ऐकणारा येऊन बसायला लागला तर कळतं अरे बरोबर असलं पाहिजे, काहीतरी अभ्यास असेल काय असेल काय त्यांना कळत असेल काय त्यामुळे समजत असेल काय मिळत असेल म्हणा, काय योग्य वाटत असेल काय असेल ते असेल. गाण्याचे सुद्धा त्याचे कळण्याचे काहीतरी मार्ग आहेत ना पुढे. तर तसे संधी येतात आयुष्यामध्ये. अशा तऱ्हेच्या कितीतरी संधी येत असतात. निर्णय चुकला हे दाखवणाऱ्या संधी येतात, अपयश येतात किंवा दुःख होतात, निराशा येतात, हे किती गोष्टी येतात. मग त्या येतात त्यावेळेला माझं काहीतरी सेटअप मध्ये चूक आहे असं ओळखायची संधी आहे. गीता पहिली सगळी निम्मे 9 अध्याय हे सेटअप दुरुस्त करण्यासाठी खर्च पडलेले आहेत. सगळे 9 अध्याय आपल्याला अंतर्गत दृष्ट्या बरोबर भगवंतानुकूल घडवण्यासाठी खर्ची पडलेले असं अक्षरशः खर्ची पडलेले. वेगवेगळ्या प्रकारांनी शंका आहे, वेगवेगळ्या प्रकारांनी त्याचं समाधान आहे, असं करून त्याला आणलेलं ना तिथपर्यंत. ते 9 अध्यायात काम आपण केलं. पण पहिल्या अध्यायात त्याचं काम त्यांनी केलं होतं म्हणून ही अडचण आहे. ते काम त्यांनी केलं, त्याला शंका येते आणि त्यातही तो मला हे कळत नाही असं म्हणायला तयार झालाय. तिथे सुरुवात आहे. म्हणून हे आपण पहिल्या अध्यायाचा सारांश म्हणून एवढं पाहिलं. पुढच्या अध्यायापासून जे जे पाहिलं
त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला कळत नाही म्हणजे मला काहीतरी कळत होतं आधी, असा प्रश्न आहे. म्हणून भगवंतांनी तो प्रश्न सर्वात आधी हातात घेतलेला आहे. आता प्रति आपल्याकडे असतील तर बघत जायला हरकत नाही. आज आपल्याला संधी आहे. प्रार्थना म्हणूया म्हणजे ती सगळ्यांच्याकडे पाठ असेल. आम्हा काय उचित मोहिणे चित्त व्याकुळ माझे विरुद्ध दैसे दृष्टीचे तेज प्रंशे मग पासीचा सदा नदिसे वस्तुजात देवा मज दैसे झाले जे मने क्रांती ग्रासिले आता कायिका फुले तेही नेणे तरी श्रीकृष्णात वा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू विला तू आमुची इष्ट देवता तूची सदा रक्षता आमुदी आमुदे जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू की सरिता ते सागरू तेही गेवी नागरी अपत्या ते माये सांडलो निजरी जाये तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा ऐसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे कासी आणि बोलिले जरी न मानसी मागली न माझे तरी उचित काय आम्हा देव विचरे ना धर्मा हे धडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. याच्यात आधीच्या ओळीमध्ये ते निर्णय आम्ही इथून आपण सुरुवात केली. या ज्या ओळी आपल्या समोर आल्या त्याचं कारण त्याच्या आधीची ओळी आपल्या समोर आता ज्ञानेश्वरी असेल तर 54वी जी ओळी होती त्यामध्ये आपण असं पाहिलं की आता ऐसे या ते दुसरा वधावे की अभेरून या निघावे. एखादी गोष्ट करावी की करू नये. इथं प्रश्न युद्धाचा आहे म्हणून ते विचारलं. आता ऐसे या ते वधावे की अभेरून या निघावे दोन्ही माझी काही करावे ते निर्णय आम्ही अशी माझी अवस्था झाली. म्हणून प्रश्न सुरुवात आहे आम्हा कार्य उचित. त्यानंतर आपल्याकडे हीच प्रत असेल तर आता सारांश असल्यामुळे पृष्ठ संख्या सांगत जातो आपण. प्रयत्न करत जाऊया तिथे तिथे मिळतंय का. 52व्या पृष्ठ. यामध्ये सुद्धा असं अपेक्षित आहे की ही प्रत आपल्याकडे बहुतेक हीच असेल असं गृहीत धरून सांगतो मी. त्याला जी शंका आहे ती नक्की कशाबद्दल आहे तर मी काय करावं हे मला कळत नाही. म्हणजे एक कळण्याची बाजू आहे आणि दुसरी करण्याची बाजू आहे. तर त्यामध्ये जी मला शंका आहे ती काय करावं याविषयी नक्की निर्णय होत नाही आणि आपले जे निर्णय चाललेले आहेत ते बरोबरच आहेत याची मला खात्री देता येत नाही. असं मी जीवनात जगतो. ही परिस्थिती आपल्या परीनं आपण अनुभवली असेल तर तिचं महत्त्व लक्षात येईल. तो काय म्हणतोय त्याच्यानंतर ओवी न बघितलं तरी चालेल. यात अडचण अशी होते की जी मी कर्म करतो आहे त्याने मी सुटत जाण्याऐवजी बांधला जातो. सर्वसामान्य माणसाची प्रपंचात जशी अवस्था होते की आनंद मिळवावा हे मुक्ततेचं लक्षण आहे. तर मुक्त होण्याच्या नादात बद्ध होण्याचेच हाती जास्त पडतं. बद्धच होत जायला होतं सगळ्या मार्गाने. तर हे मला कसं टळेल हे सांगणाऱ्या ओवीसाठी आपण इथे आलो. जैसे वज्र कवचले जे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे परी जैतेसी उरिजे अचुलता. ही कर्म करण्याची गोष्ट मी तुला अशी सांगेन किंवा ज्ञान असं देईन अशी सुरुवात केलेली आहे. आता मला सांगा प्रपंचामध्ये माणसाला कर्म केल्याशिवाय तर राहता येत नाही. कामं तर करावी लागतात. प्रत्येक कामाबरोबर परिणाम निर्माण होतात आणि त्या परिणामातून सुटका होत आणि परिणाम असे निर्माण होतात की नवीन कर्माला जन्म देतील की मला दुसरं कर्म करावं लागतं. अशी अवस्था माणसाची आहे. अशा तऱ्हेच्या ह्या सगळ्या वर्षावातून मी कसा सुरक्षित राहून आनंदापर्यंत जाईन हे सांगण्यासाठी ही ओवी आपण पाहिली होती. 32 जैसे वज्र कवच रे. पूर्वीच्या काळामध्ये युद्धामध्ये वज्र कवच असायचे. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वर्षाव कितीही झाला तरी त्याला लागत नाही. तशी माणसं अशा तऱ्हेनं राहू शकतात. आपल्याला जे संबंध आहेत एकमेकांचे संबंध आहेत. माणसाला माणसाच्या संबंधाशिवाय पर्याय नाही हे तर खरं. संबंधाने त्रास होतो हे खरं. संबंधाने उपयोग होण्यापेक्षा उपद्रव जास्त झाल्याचेच संबंध आपल्याला माहिती असतील. कुठलाही संबंध असेल आपण चांगल्यासाठी म्हणून करायला गेलो आणि आपल्या वाट्याला त्याच्यामुळे बंधनं आणि त्रास आला
असं आपल्याला दिसतं. हे शस्त्रवर्षाव आहेत आपल्यावरचे. बरं, बिनसंबंधाचा राहा म्हणून तर शक्य नाही. मनुष्याला संबंधाशिवाय राहणं शक्य नाही. मित्रमैत्रिणी मनुष्य जोडतो, म्हणून नंतर त्रासाला कारण होत होता म्हणजे आला संबंध. अशा तऱ्हेचे संबंध सर्व प्रकारचे माणसावर आहे. व्यवसायाचा संबंध, नोकरीचा संबंध, सगळे संबंधच की माणसाचे. हे सगळे शस्त्रवर्षाव होतात. अशा वेळेला वज्र कवच लेईजे असं काहीतरी भाषा केली आहे. एवढं आपण दुसऱ्या अध्यायातला आठवायला हरकत नाही. 98 मध्ये आपण हा अध्याय पाहिलेला आहे. मग शस्त्रांचा वर्षाव साहित्य. शस्त्र वर्षाव जरी झाला तरी सुद्धा जयतेसी उरिजे अचंबिता. आपण नक्की कुठलाही वर्षाव असला तरी, जसे आपण एखाद्या छपराखाली सुरक्षित आहोत, वर गडगडताय कोणत्याही क्षणी येऊ दे, आनंदाने येऊ दे, तो जरी आला तरी सुद्धा आपण इतक्या निश्चिंतपणे आपण इथे बसलेले आहोत, तसं मनाने निश्चिंतपणे प्रपंचात बसताय आहोत असं यावेळी म्हणायचं. निश्चिंतपणे प्रपंचात बसून राहणं म्हणजे बिनकामाचं नाही. काय अर्थकारणात शेवटी मागायचं सांगितलं होतं, तर तसं नव्हे, त्या अर्थानं नाही. अखंड कर्मात आहे. कालच्या प्रश्नामध्ये कर्म होता की नित्यानंद क्रियाशील असतो हे कसं ते कळत नाही. अखंड आनंदात असलेला मनुष्य सुद्धा अत्यंत क्रियाशील असतो. हे अखंडात आनंदात असलेली माणसं आहेत, पण त्यांचे इतके क्रियाशील आपण फार क्वचित असतो. एखादे सत्पुरुष जर घेतले, त्याने जे कामाचे उरक पाडलेले आहेत ते जर पाहिले, काय सामान्य मनुष्य काम करेल अशी परिस्थिती आहे. तसं प्रपंचामध्ये आपण अखंड कामामध्ये आहोत आणि तरी सुद्धा कुठल्याही संबंधाचा आपल्याला काही त्रास नाही. आनंदाला किंवा आपल्या वाटचालीला, म्हणजे मूळ परमात्म्याकडच्या वाटचालीला शस्त्रांचा वर्षाव साहायचे. प्रसंग, घटना, संबंध, माणसं, किती प्रकारे माणसं शस्त्रवर्षाव असल्यासारखीच परिस्थिती आहे प्रपंचामध्ये. तर तशी असली तरी सुद्धा जैतेसी उरिजे अचंबिता. विजय होणार आणि विजय अगदी अचूक हातात पडेल अशी याची चर्चा आपण करूया असं म्हटलेलं आहे. पुढं भाऊ 239. पार्था भवती परी हे अपेक्षिजे विचारशूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. विचारशूर फार अगदी अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे. विचारशूर, आता सगळे विचारशूरच सारवण होतं दुसऱ्या अध्यायापासून. विचारशूर, आरंभशूर आपल्याला माहिती असतं, त्यामुळे विचारशूर कळायला सोपा पडेल. आणि विचारशूर फार चांगल्या अर्थाने वापरलेला आहे. असे अनेक शब्द आहेत की खूप चांगल्या अर्थाचे होते, आता त्याचे काही कारणाने आता अर्थ खाली खाली तिथे आले. पाहता पार्था भवती बरी हे अपेक्षिते विचारशूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. विचारशूर जरूर असावं, पण त्यांचं म्हणणं की काय मागावं विचाराने, तो सद्वासना. म्हणून आपल्याकडे जी प्रार्थना केली जाते, तेव्हा माझी बुद्धी चांगली ठेव. लोकांना वाटते आळाणी पण आहे, हे काय देव काय बुद्धी चांगली ठेवणार, किंवा ह्यानं काय होणार आहे, त्यानं काय होणार आहे. सद्बुद्धी दे ही जी प्रार्थना आहे ती की 2 शब्दात अत्यंत मोठ्या गोष्टी हातात देणारी प्रार्थना आहे. ही सद्बुद्धी टिकव. आपल्याला म्हणतात ना, सद्बुद्धी दे, सद्बुद्धी टिकव. अडाणीपणाची वाटते प्रार्थना. आता मागासलेपणाचं वाटतं, काहीतरी जुनं आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात इथे असं म्हटलेले अपेक्षिते विचारसुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. सद्वासना दुर्लभ आहे, त्यामुळे ती मिळावी मिळावी ह्याची इच्छा करा असं म्हटलं. दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदती निरंतर. मनुष्याचं कल्याण व्हायचं असेल खऱ्या अर्थाने, आपली 10 मजली बिल्डिंग होईल का नाही हे गीतेत बघून सांगता येणार, पण आपण असलेल्या जागी आनंदात राहाल का नाही हे गीतेत सांगता येईल. हा फरक ज्ञानेश्वरीत सांगता येईल, त्याचंही वर्णन आहे. तर त्यामुळे आहे त्या जागी दुर्लभ जे सद्बुद्धी. पुढे 41 जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदती निरंतर. अशी सद्बुद्धी आपल्याला मिळावी, ती थोडीशी असली तरी जपून ठेवावी. जैसी दीपकळिका दाखवली त्याच्यावरची परी बहुतेजा ते प्रकट. छोटीशी एवढीशी अगदी पूर्ण अंधार पसरला आहे आणि एवढीशी छोटी जरी मिणमिणती जरी पण ती तिथे असेल तरी आपल्याला आपल्या व्यवहारापुरतं दिसतं. तशी माणसाच्या मनामध्ये सद्बुद्धीची एवढी तरी पण तिची ज्योत तरी असावी. इथून सुरुवात केलेली आहे त्यांनी. दुसऱ्या अध्यायात कुठून सुरुवात केली आहे, बैठक कुठे आहे, इथे बैठक घातलेली आहे पहिली की सद्बुद्धीची बैठक. दुर्लभच आहे सद्बुद्धी. त्यामुळं चांगलं करण्याची जर बुद्धी झाली असेल, काही सात्विक करण्याची बुद्धी झाली असेल, तर एखादी पंटी आपण पाहिलं वारा वेळ सुटलं तर हे आता दिवे अशा पद्धतीचे राहिले नाहीत. इथं काय आपल्या हातातच राहिले नाहीयेत, पण पूर्वीचे दिवे हातात होते. त्या काळातलं उदाहरण लक्षात घ्यायला हरकत नाही.
आज सुद्धा मेणबत्ती लावायची वेळ येतीच ना, आणि आता मेणबत्तीच लावायची वेळ येणार असं दिसते एकंदरीत सगळे पाहता, सगळं काही जे काय बाहेर घटना आहेत त्या पाहता. परमेश्वराकडे पाहता तसं वाटत नाही हा मात्र, पण जे काय पाहायला बाहेर सगळं दिसत आहे त्याच्यावरून ती वेळ येणार. मग अशा वेळेला म्हणता लावतो मनुष्य, मेणबत्त्या लावतो, त्यावेळेला 2 हातांनी मनुष्य बाजूला धरतो. कुठल्या तरी संस्थेचं चिन्ह पण आहे, तर असं ते आहे. त्याचे ते 2 हातांनी बाजूला धरतो. ती सद्बुद्धी टिकून राहावी याच्यासाठी. तर आपल्या मनामध्ये जर सद्बुद्धी उपजली असली तर नामाच्या हाताने तिला रक्षण करा. कारण ते निदान ती जागी ठेवी. ती जर जागी ठेवी पुढची सगळी कामं होतील आपोआप. कारण एवढ्याशा सद्बुद्धीने उद्या तीच वारावादळ शांत झालं की मोठा प्रकाश देईल. त्या प्रकाशात आज आपण फक्त दिसत आहे, व्यवहार करू शकतो, वाचू शकू, आणखीन पुढे जाऊ शकतो, एवढं सगळं यात शक्य आहे. म्हणून दुर्लभ आहे सद्बुद्धी. त्यानंतर सद्बुद्धी हा परमात्मा आहे. जे दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची आवडी. अक्षरशः आपल्यातला जागा असलेला परमात्मा आहे. आपण पाहिला असेल तर ज्या ज्या वेळेला पहिलं पान वाचतो वर्तमानपत्राचं, 75% बातम्यात परमात्मा विधुऱ्याचं लक्षण आहे. याच्यापेक्षा काय असेल आणखीन वेगळं? परमात्मा म्हणजे काय? सद्बुद्धी म्हणजे काय? की नाही, त्याला रिक्षात बसवलं तर तो त्या जागेवर नेऊन सोडेल अशी तर खात्री नसेल तर त्याच्यातला परमात्मा विसतोच म्हणलं पाहिजे त्यावेळेला, होय की नाही? अगदी फार मोठे गुन्हे नको, अगदी छोटं की त्याचं काय झालंय बाळ तेवढंच घेईल अशी जर खात्री असेल तर परमात्मा जागा आहे त्याच्यातला. सद्बुद्धी थेकुटी आहे, छोटी आहे, पण ती म्हणते हे 27 झाले तर 27च द्या, 3 परत देणार आहे. म्हणजे परमात्मा जागा आहे त्याच्यातला, त्याला कमी नाही पडणार हे नक्की. ही परमात्म्याची खात्री आहे. पण ही सद्बुद्धी टिकवायचं कोणी, ती जपायची कोणी असा प्रश्न आहे. म्हणून तिथून सुरुवात केलेली आहे. पहिली बैठक घातली की सद्बुद्धीला घातली, असं 2ऱ्या अध्यायात आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचे परिणाम पुढे 2ऱ्या बाजूने पण दिलेले आहेत. सगळं व्हायचं नाही. ह्यात सुद्धा दुर्बुद्धी कशाला म्हणायचं आणि सद्बुद्धी कशाला म्हणायचं हे पण दिलेलं आहे. सुखोपभोगांची बुद्धी ही दुर्बुद्धी म्हटलेली आहे. म्हणजे किती सोपी व्याख्या केलेली आहे आपण बघायला हरकत नाही. पहा 247. हे वाचून काही आणि सर्वथा सुखची नाही असे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी. ते निदान खुणा करून ठेवल्या तर आपल्याला ज्ञानेश्वरीचे एक अशा तऱ्हेचं पारायण सुद्धा करता येईल अर्थाच्या दृष्टीने. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरून या म्हणती संसारी जन्मिले यज्ञादी कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी निरंतर. ते बाकीचं सोडून देऊ, स्वर्ग सुख भोगी एवढं लक्षात ठेवितलं. कारण इथंच स्वर्ग सुख भोगण्याची आता सोय आहे. आताची जीवन पद्धती अशी झालेली आहे की माणसाला जी सगळी वर्णनं करत होते ते जीवन इथेच त्याला अनुभवायला मिळेल अशा तऱ्हेच्या गोष्टींची रचना चालू आहे आणि त्याला आणि प्रोत्साहन द्यायचं चालू आहे. तर त्यामुळे इथेच आता ते मिळेल अशी ज्याची कोणाची इच्छा असेल त्यांनी लक्षात ठेवावं. हे वाचून काही आणि सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. कारण हे ढीक साठवायचं चालले म्हणल्यावर खड्डे काढलेलेच आहेत दुसरीकडे कुठेतरी. एक वेळ अशी असेल की दुर्दैवाने त्या खड्ड्यात आपण असू. याच्यासाठी तरी निदान सावध राहायला. सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी मधला फरक का गरजेचा आहे तर ज्या वेळेला तो खड्डा काढला जाईल आणि तो माझ्याच पायाखाली असेल त्यावेळेला मी खाली जाणार एवढं तर नक्की आहे. त्यामुळं ह्या ढिगाऱ्यांना बोलू नये. ते ढिगारे म्हणजेच नुसते स्वर्ग सुखाचे किंवा सुखाचे किंवा सुखोपभोगांचे ढिगारे. या वाचून आणखीन काही असं नाही असं जी म्हणते ती दुर्बुद्धी होय. ह्यापेक्षा सद्बुद्धी आणि दुर्बुद्धीची वेगळी व्याख्या काय करायची गरज नाही. तो जेवला एकाने बघून जेवतो, त्याची तहान भागली एकाने बघून पाणी पितो. यापेक्षा आणि सद्बुद्धी आणि दुर्बुद्धीची मोठी व्याख्या करायची काय कारण काय आहे? ते काय करायचं, कसं खर्च करायचा असा प्रश्न एका बाजूला आहे आणि आजचा दिवस संध्याकाळचा कसा भागवायचा हा प्रश्न दुसऱ्या बाजूला आहे. सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी तर आणखीन काही वेगळा मेळ घालायची गरजच नाही. इथेच त्याची उत्तर आहे. एवढं बघितलं हे इथून सुरुवात झालेली आहे. आणि जर का समजा अशी दुर्बुद्धी जर राहिली तर काय होईल? पुढे दिलेलं आहे 255. आपण तसंच पुढे गेला तर 47 255. रससोय नेकी पिकवतो, सगळं करतो, तयार करतो, रससोय केलेली आहे. करून या मोले विकी गरीबाला येत नाही. किती सद्बुद्धी दुर्बुद्धीचा जरा विचार करून ठेवलेला आहे. आपण विचार करून पाहिला तरी कट एवढ्याची मला गरज आहे का? गरज त्याची किती आहे ती ठरते
प्रत्येकाला कल्पना असते. तिथे सद्बुद्धीन दुर्बुद्धीची रेषा आखून ठेवलेली आहे, तेव्हाच तिथे नाही आखली गेली तर पुढे आपल्याला काय होतं ते आपण आता अनुभव घेतो. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म म्हणून हे पाहता दुर्बुद्धी देख सर्वथा पाहायला हरकत नाही कुठेतरी याची. त्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूला आहे 302. बाहेर आपण यातून पडलो तर काय होईल, आपल्याला संपत जायचं आहे त्या दृष्टीने. अभिलाषा का धरली होती तर तिच्या मागे इंद्रिय होती म्हणून त्याच्या बाजूला बाहेर पडण्यासाठी हा बोध आहे. हे भोगासाठी अविवेकी ही एका बाजूनी, मोलेविकी हे एका बाजूनी सांगितलं, दुसऱ्या बाजूने 302. तैसी इंद्रिये अपैती होती ज्याचे म्हणितले करीती त्याची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे. त्याचे म्हणितले करीती अशा तऱ्हेनं त्यांनी का कूर्म जिया परी वाईला त्याच्या मागची होई अवेव पसरी ना इच्छा अवश्य अपुरिया. भूक लागलेली आहे, त्यांना आधी गरज आहे, अशा वेळेला मी भूक आवरून घेतलेली आहे. नाहीशी झाली असं नाही, आवरून घेतलेली आहे, मान्य आहे, भूक आहे. 1 तासाने जेवलं तर चालण्यासारखं आहे. आत्ता स्वयंपाक झालेला आहे, ज्याचे प्राण कंटाचे आले त्याला आधी जेवू दे. यापेक्षा आणखीन समाज सुधारणा काय असतात ते सांग. सारांश त्याचा फक्त. बाकी त्याच्यासाठी हे वाद मोठा तयार करता येईल, इजम कोणताही तयार करता येईल, पण ह्याच्यापेक्षा त्याचं सार वेगळं असू शकतं का ते इथे सांगितलेलं आहे. त्या दृष्टीनं 302 आपण पाहिजे की 302 का 301 सुद्धा का कूर म्हणजे यापरी व्हायला हवे सरी. वेगळे कासव बाहेरही ते सगळं सोडतात पाया सकट आणि सगळं आधी आपण घेतात. ही विद्या आहे. तशी माणसाकडे पण हे सगळ्याची विद्या आहे, ते तिथं करू शकतो हे त्याच्यावरचं नियंत्रण आपल्या लक्षात आलं. तर या सगळ्या प्रश्नांचा उगम कुठे झालेला आहे आणि त्याची उत्तरं कुठे देऊन ठेवलेली आहेत हे लक्षात येईल. दुसऱ्या अध्यायाचंच उत्तर दिलेले आहे की तो त्याला पाणी देतो आणि मग पाणी पितो. पित नाही असं नाही, पाणी पितो. मागे एकदा आपला विषय याच्यावरनं सामाजिक दृष्ट्या सुद्धा झालेला आहे. याची खूप सामाजिक अर्थ आहे या सगळ्या अवयांचे आणि ते आपण एकदा केलेली आहे बेरीज. अगदी गणिताची असली तरी सुद्धा सर्व उपलब्ध सुख साधनांची बेरीज आणि सर्व माणसांची संख्या भागली तर प्रत्येकाला पुरेसा आहे. आता का होत नाही आपल्याला माहिती आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायापासून सुरुवात करावी तर होऊ शकेल. अर्जुनासारखे त्यात टाकलेलं रांजण जर धरून ठेवणार असेल तर सगळे नाही सुधारले तरी हे काम होईल. जेवढे ऐकले जेवढ्यांनी केलं तेवढ्यांनी ठरवलं तरी हे काम होईल अशी परिस्थिती आहे. तर ती कुठे आहे, कुठे कुठे पसरलेली आहे या वया आपण पाहतो. त्यानंतर 62 पानावर 353 तैसी इंद्रिय अपैती होती. त्यानंतरच आणखीन एक आपल्या दृष्टीनं जाता जाता घेण्यासारखे एक रहस्य यात येऊन गेलेलं आहे. ते सांगायचं राहिलं म्हटलं ते सांगतो एकदा. 303 जरा पाहिली तर बरोबर. 303 मध्ये एक छान विषय आहे ज्यांना हे संबंध 9 म्हणजे आता त्यातल्या सगळ्या महत्वाच्या अध्यायातले सगळे विषय सांगतात. 302 आत्ताची पाहिली त्याच्या पुढच्या वेळा 303 ते 309. श्रोत्राद्री इंद्रिये आवरिती परिरसने नियमो न करीती ते सहस्रदा पवळिती विषयी जैसी वरी वरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालेजे तरी कैसेने नाशो निपदे तया वृक्षा तो उदकाचे अधिक बळे अधिके इतपासून तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती तो सोहम भाव प्रतिती प्रकट होय. उगाच प्रकट होत नाही. त्यांचं इथे ह्या सगळ्या उभ्यांना मी उपास रहस्य म्हणतो. आपल्याकडे आपण त्याचा अभ्यास म्हणून या 8 उभ्या काय ज्या आहेत 9 सुद्धा नाही, अगदी 7 उभ्या आहेत. 7 उभ्या म्हणजे उपासाचं रहस्य आहे. जे कोणी उपास करतात त्यांनी एवढं वाचून ठेवायला काय हरकत नाही. उपास म्हणजे आपल्याला माहित आहे तो त्याची सुरुवात इथे सांगितलेला फार वेगळा आहे आणि खूप उंचीवर नेऊन ठेवलेला उपास. तर तो असावा श्रोत्रादी इंद्रिये आवरिती. अकारण गाडी लावून बसलेले सिनेमाची श्रोत्रादी इंद्रिये आवरिती आणि मग एकाग्रता होत नाही अभ्यासात म्हणतात.
तर कशी होईल? इनपुट दिलाय त्याचीच मॅनेजमेंट, डेटा मॅनेजमेंट होणार आणि फेकलं जाणार बाहेर. हेच होईल की नाही? याच्यापेक्षा दुसरं काय असणार आहे? कॉम्प्युटर तरी काय करणार तो? त्याच्यात जे भरलं आहे ते ढवळलं जाणार, कॉम्पिटिशन होणार बाहेर येणार. म्हणून श्रोत्रादी इंद्रियावरती कानापासून सर्व उपास आपल्याला फक्त खाण्याचा, तोंडाचा एवढंच माहिती. इंद्रियांचे उपास अशी कल्पना मांडली आहे. किती व्यापक गोष्ट असेल. कितीतरी वर्षापूर्वी आपण इथून गेलो असू, कदाचित 8-9 वर्ष तरी होऊन गेले, पण असे इंद्रियांचे उपास ही कल्पना आपल्यासमोर आहे का? तर उपासाचं रहस्य आपल्याला सापडले असेल. डोळ्यांचा उपास आहे, कानांचा उपास आहे, डोळ्यांचा उपास आहे, सगळे उपास सांगितलेले. तोंडाचा उपास आहे. तोंडाचा उपास म्हणजे मौनच घेऊ. आणि काय असेल? तोंडाचा उपास म्हणजे मौन. डोळ्यांचा उपास हो की नाही? जे आवश्यक नाही, जे मला हानिकारक आहे, ते बघण्याची गरज नाही, ते न बघणं म्हणजे डोळ्यांचा उपास. त्या उपासाची गरज जास्त आहे. आपण विचार करून बघा, कुठल्याही प्रगतीसाठी अगदी आध्यात्मिक तर आहेच आहे, पण व्यावहारिक सुद्धा. मुलं ज्या वेळेला अभ्यासाचं काही ध्येय ठरवतात, त्यावेळेला काय वाचायचं नाही हे पण ठरवतात. इंद्रियांचा उपास, दुसरं काय नाही. आता मला वर्तमानपत्र वाचायची गरज नाही, आता मला मॅगझिन बघायची गरज नाही, आता मला सिनेमाची गरज नाही. हे म्हणजे काय करता तुम्ही? उपासच करता ना. आम्ही त्याला उपास म्हणतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्याला काही लांबची भाषा आहे का बघा, की किती व्यापक कल्पना मांडलेली. इंद्रियांचा उपास एक जरी लक्षात ठेवलं तरी पुरेच आहे. आता अर्जुना आणि काही एक सांगे ना एक कवतिक या विषयांचे साधक तुझी ती नियम आहे. कौतुकाने सांगतात अक्षरशः. श्रोत्रादी इंद्रिय आवरित, प्रत्येक इंद्रियाला उपास लावून दिला, डोळ्याला उपास लावून दिला, कानाला उपास लावून दिला. आमचा एक तोंडाला उपास लावला हे आठवण सण एवढे त्याचं कौतुक आहे. ते तर हे कौतुकाने हे वेगळ्याच कौतुकाने म्हणताय तो, आपण वेगळ्याच कौतुकाने उपास करतो. तर काय पदार्थ बदलून तसं होतं काय कळत नाही अजून तरी. मागे एकदा म्हटलं आपल्याला, तो पदार्थ बदलून माणसाचं नक्की काय होतं हे अजून काय उलगडलं नाही. म्हणजे रहस्य असेल काही आपले बुद्धीच्या बाहेर असेल कदाचित, ते अजूनही कळलं नसेल. पण अल्प आहार, हलका आहार हे समजू शकतं सगळं. पचायला योग्य आहार, त्याची प्रकृती कशी आहे त्यानुसार आहार. एखाद्याची प्रकृती अगदी पातळ एखादा पदार्थ पचवण्याची आहे, तर तो दूध पिऊन राहिला, ताक पिऊन राहिला, काय त्याचे असेल ते राहिला, छान, हे उपास झाला, बरोबर आहे. पण तो त्याला नेहमीची भात भाकरी पचत नाही. तो न पचणारे खिचड्या आणि त्याच्यावरती काय असेल ते, त्याचे कशाचे काय सगळे प्रकार करतो तो उपवासाचे सुद्धा. गोड तिखट सगळे नेहमीच्या जेवणापेक्षा चांगले होतात असं ऐकतो. करणारे कौशल्याचे आहेत ना शेवटी, कारागीर आहेत त्यामुळं. आणि खूप आहेत. म्हणजे मला वाटतं ते उपासाचे पदार्थ म्हणून रेसिपी पुस्तक सुद्धा मिळतं काहीतरी, उपवासाचे पदार्थ वगैरे. तर भगवंताचा कुठे संबंध येतो का कोण आठवत? पण भगवंताचा संबंध राहू दे, आपल्या प्रकृतीचा तरी संबंध देणार आहे की. अहो उद्या पित्ताच्या गोळ्या आपल्याला घ्यायला लागतात एवढं तरी बघा. इथे काय म्हणजे उपवास रहस्य जर आपल्याला वाचायचं असेल तर 303 ते 309 इंद्रिये विषय विसरती. उपासाचं पुढे काय सांगितले बघा शेवट. हे तर त्यावेळेला आता झाले, आता 10 वर्ष, आता मला आठवत नाही याच्यावर किती बोलणं झाले, काय झाले काय आठवत नाही. पण 98 मध्ये जेव्हा आपण हा विषय पाहत होतो तेव्हा आपल्या लक्षात असेल की त्यांनी उपासाचं लक्षण हे सांगितले. मला सांगा, एक आपण आपला म्हणजे उपासावर राग नाही बरं का, म्हणजे करणाऱ्यांच्या तर अजिबात नाही, कारण मला ते जमलं नाही. ज्यांना जमलं त्यांना आदर देणं भागच आहे. तर त्यांच्याबद्दल आदर राखून सांगतो. मला सांगा, उपवासाच्या दिवशी जेवणाची आठवण जास्त होते का कमी होते? एक लक्षण म्हणून सांगतो. जेवण म्हणजे खाणं नव्हे, जेवण म्हणजे जे काय उपवासाचं करणं असेल ते, पण त्याची आठवण किंवा स्मरण जास्त की कमी एवढा आपण आपल्या आधीच्या वाराशी त्या वाराशी तुलना करून बघायची फक्त. की आज उपास आहे, भगवंताचं भानाचं काय तो विषय नव्हे हो त्याच्यात. काही त्या गुरूंचं वगैरे स्मरण आदल्या दिवशी, उद्या गुरुवार उपास, उद्या गुरूंचं स्मरण म्हणून बुधवार रात्रीच झोप नाही त्याला, गुरूंची आठवण होती सारखी, गुरूंची आठवण. त्याला खिचडी द्यायची त्याची म्हणजे उपवास रहस्य असा मी शब्द एवढ्यासाठी वापरला. इथे तो 9-7 ओव्यामध्ये दिलेला आहे. कधी दिलेला आहे? दुसऱ्या अध्यायात दिलेला आहे. तर त्यांनी तो दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे इंद्रिय विषय विसरते. त्या पचनेंद्रियाचं किंवा काय तोंडाचं, खाण्याचं, काय रसनीचं काय म्हणणं आहे? तिचं म्हणणं हे आहे की तिचा विषय ती विसरली. त्याचा उपासाचा दिवस आहे, सकाळपासून त्याच्या जेवायचं लक्षात नाही. आम्हाला जेवायचं नाही हे लक्षात ठेवावं लागतं. आज उपास आहे, आज आपल्याला जेवायचं नाहीये आणि बिस्किट खातो सकाळी उठून नेमकं चहा बरोबर.
ते सुद्धा आमच्यासारख्या परिस्थितीतला असला तर, नाही तर खारीच खातो सगळ्या वेळ. काय सांगाल, ती सुद्धा उपवासाची मिळत असेल बाबा कुठेतरी. काय मिळेल सांगतात ते उपवासाचं सध्या. त्यामुळं असं काही असलं तर मला सांगा, सकाळी उठल्यावर त्याला का लक्षात ठेवावं लागतं, म्हणजे कुठे आहोत आणि का होत नाही. 9व्या अध्यायात जे सांगितलेलं आहे तिथे का गेलो नाही याची कारण दुसऱ्या अध्यायापासून आहेत, पहिल्याच अध्यायापासून आहेत. ती शिकण्यासाठी आजची ज्ञानेश्वरी आपण ही अशी दिलेली आहे या कामासाठी. तर त्यात उपवास रहस्य म्हटलेलं आहे. आता मला सांगा, ज्याचं मौन आहे त्याला असं होतं का की आपलं आज मौन आहे हे लक्षात ठेवावं लागतं की आपोआपच होतं, उर्मीच नाही बोलण्याची असं होत. तर ते पण वाणीचंच काम आहे, तसं जिभेचंच काम आहे, ते इकडे रसनेचं काम आहे, तसंच जिभेचं बोलण्याचं काम आहे दुसऱ्या बाजूने, होय की नाही. तर मौन आहे ते इतकं सहज आहे की सकाळपासून मनुष्य बोललाच नाही, रागावून नव्हे. ते फार असतं मौन आपल्याकडे, ते कसलं आले पण त्याचं नाही, रागावून नाही. आतून त्याला रसनेचं तिचं काम विसरली, बोलण्याचं काम विसरलं, कारण मौन आहे ना त्याचं. इंद्रिय विषय विसरतील, होय की नाही. असं एखाद्या घरातल्या माणसात झालं तर किती आनंद बसरेल घरामध्ये. आता कोणाचं कोणाशी व्हावं हा ज्याचा त्याचा विषय आहे ना. प्रत्येकाला दुसऱ्याने असं करावं, याच ओव्या वाचाव्या, त्यातून शिकावं असं वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रापंचिक माणसं बोट आपल्याकडे वळतच नाही, दुसऱ्याकडे वळतात, त्याला काय करायचं. पण हे असं आहे खरं. त्यांनी काय विषय सांगितला होता दुसऱ्या अध्यायात, तर आठवणीत तरी ठेवू, ते लक्षात राहिलं त्या घड्यामध्ये तर पुढचं भरायचं 9व्या अध्यायापासून काय म्हटलंय ते. यासाठी उपवास रहस्य सांगितलंय. तर ज्यांनी काही काळ मौन पाळलेलं आहे त्याने जर मौन पाळायचं ठरवलं तर सकाळपासून उर्मी नाही बोलण्याची, इच्छाच होत नाही. का बोलले तर इच्छा होत नाही बोलायची. काही मनाविरुद्ध झालेलं नाही, कोणी रागावलेलं नाही, काही झालेलं नाही, तरी सुद्धा बोलायचं आतून नको. काय कशाला बोलायचं. आपण पाहिलं असेल काही वेळा जर दिवसभर नाम दिवस उत्तम झाला तर संध्याकाळी म्हणजे काहींना असंही वाटतं की केव्हा एकदा बोलेल, बाजूला ठेवून दुसऱ्या पार्ट्यातलं बघूया आपण. दुसऱ्या पार्ट्यात असं पण होतं की आता नकोच, अजून तरी तासभर नामस्मरण नसे नका, पण नुसतंच मौन पाळ, असं पण होऊ शकतं. इंद्रिय विषय विसरती, जी विसरून जाते की आपल्याला बोलायचं आहे, ह्यात त्याचं रहस्य आहे. असं प्रत्येकाचं दिलेलं आहे. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती इथपासून तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जे सोहम भाव प्रचिती. त्वचेला माणसाच्या तकार लागलं, गरम लागलं, माणसाला अस्वस्थता येईल लगेच, बरोबर. आता ही हवा बदलली, आता गारवा यायला लागला, वारा आला, आपल्याला त्रास झाला, आपण लगेच हे बंद करतो, स्वाभाविक आहे. कारण इंद्रिय विषय विसरलेली नाही. गरम व्हायला लागलं की जरा इन्व्हर्टरवर असलं तरी सुद्धा जरा एखादा लावता येईल का असं वाटतं. एखाद तरी लागलं, जरा थोडंसं तेवढं जरा जीवाची तलखरी कमी होईल. आणि बरोबर आहे, कोणाची तलखरी करावी असं माझं म्हणणं नाही, हे आपल्यावरचे प्रयोग आहेत सगळे. इंद्रिय विषय विसरती, घामाच्या धारा लागल्या आहेत, पण त्वचेच्या इंद्रियाला त्याची जाणीवच नाही. घामाच्या धारा लागल्या त्याची जाणीव नाही. तो त्या भगवंताच्या आनंदामध्ये काय अभ्यासामध्ये जो इतका तल्लीन झालेला आहे, त्याला त्याच्या विषयाचं त्या विनयाला त्याच्या विषयाचं भान नाही. असं हा उपवास रहस्य म्हणून एवढ्या 7 वेळा आपल्या समोर असाव्यात अशी काय विनंती करतो आपल्याला. काय त्यानंतर पुढच्या वेळेस 314 साठाव्यावरती त्यांना माहिती आहे हे सोपं नाही, माहिती आहे म्हणून एक कवी म्हटलेली आहे की आपण पाहिली तरी चालेल की ये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावरे ठाये ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. हे ठरवलं तरी करायला अवघड जाईल हे त्यांना कल्पना आहे. आपण असं मानू नये की त्यांनी सगळं सांगून ठेवलं हे काय जमतं का माणसाला. लगेच असं मनात प्रतिक्रिया येते, असं काय कुठं बोलायचं विसरतं का, असं काय कुठं भूक राहते का, जेवायचं खायचं विसरायला होतं का, असं कुठं असतं का. त्यांना माहित आहे आपल्या अडचणी आपल्यापेक्षा जो जास्त जाणतो तोच गुरु म्हणायचा, तोच भगवंत म्हणायचा. माझ्या अडचणी माझ्यापेक्षा त्याला जास्त कळतात, तर ते त्यांना काय माहिती नाहीये का. इंद्रियांची प्रौढी ऐसी. पुढे बघा, मग अभ्यास आहे 314 ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. हे न विसरता त्यांच्याशी सामना आहे, न विसरता त्यांच्याशी काय संधी आहे. दोन्ही म्हणा, मैत्री पण आहे, सामना पण आहे. ज्याचं जे असेल ते त्यांनी करायला हरकत नाही, जेवढी ज्याप्रमाणे ते शिकवत असेल तसं. त्यानंतर 62वा घेत जातो पुढे पुढे. 62 आपल्या समोर असेल, उभी पाहायला हरकत नाही. फक्त अगदी महत्वाचं तेवढं त्यातलं दुसरा अध्याय 318 341.
18 किती 60. प्रसादे सर्व दुःखाना. पुढे बघायला हरकत. देखे अखंडित प्रसन्नता नथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. अगदी यावी असं वाटावं अशी स्थिती बळकटपण इंद्रियांचं आहे. बरोबर आहे, त्या ठिकाणी त्यांचं काम ते करणार, पण माझं काम म्हणून मी करणार. मी उपासाचं रहस्य समजून घेतलं ते मी यांच्या बाबतीत प्रयोग करणार, आणि प्रयोग केल्याने कुठेपर्यंत जाणार? इंद्रिय विषया विसरती तिथपर्यंत जाणार. मग काय होईल? देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्धरू झरा, अमृताचा झरा लागला. आपल्याकडे हठयोगामध्ये मनुष्य अन्न पाणी नेहमीच घेण्याशिवाय राहू शकतो नाही का? हठयोगामध्ये आपल्याला माहिती ती खिचरी त्या वेगवेगळ्या ज्या विद्या आहेत त्याच्यामध्ये एक विद्या आहे मनुष्याच्या जिभेच्या संबंधातली ती विद्या आहे, ती आपल्याला माहिती असेल. नाकाच्या शेंड्यापर्यंत जेवढी जीभ जाते तेवढी आत गेली की तिथे अमृताचा स्राव होतो. माणसाच्या शरीरामध्ये त्याची यंत्रणा आहे असं म्हणतात. तर अमृताचा निर्झरू, तर ते पिऊन मनुष्य बाहेरून काहीच अन्नपाणी न घेता राहतो. अशी विद्या योगामध्ये आहे. ही प्रसन्नतेची विद्या मनाच्या योगामध्ये आहे. त्याच्यासाठी आधी उपासाचं प्रकरण घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आधी इंद्रियांची प्रकरण घेतलेली आहेत. हे सगळं घेतल्यानंतर मग हे असं म्हटलंय, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया हृदय तृषेचा अडधरू काहीच नाही. जे पोटाला भूक लागणार त्याच ठिकाणी माणसाचा जर अमृताचा झरा सापडला, कशाला जेवतो मनुष्य? आपल्याला काही काळजी वाटायचं कारण नाही एकदम. म्हणून आता जेवण बंद होतात का आपले? काही वेळ बंद होत नाही. आपण जेवणार, पण हे जे सगळं आहे हे लक्षात ठेवून की हे करणं शक्य आहे. याची बैठक दुसऱ्या अध्यायात गाठली होती. आपल्या गड्यामध्ये कुठे नसला तर हा विषय असावा. तर तसं प्रसन्न होईल हे जेवणाबद्दल नाही चालेल. मुळात हे चाललंय वेगळ्या विषयाबद्दल. तैसे हृदय प्रसन्न होये. पोटामध्ये अमृताचा झरा लागणं म्हणजे हृदयामध्ये प्रसन्नता कायम वास करणं. हृदयामध्ये प्रसन्नता आपण कल्पना तरी करा, कल्पना लहानसण कशाला करा. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे तेथा पैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा निर्णय कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योग. जसं पोटामध्ये माणसाला अमृताचा झरा लागावा आणि त्याची तृषा शांत राहावी, कधी त्याला ताण नाही लागत, तशी माणसाच्या हृदयामध्ये प्रसन्नतेची जर झरा लागला त्याला, तर तो कशाला दुःखाने कुठल्या प्रसंगाने हारेल, काय कारण नाही त्याला. असं होऊ नये याच्यासाठी ही साधना करावी असं म्हटलेलं आहे. तिथे सुद्धा इंद्रियांच्यासाठी जे काही सांगितलं तेवढ्यासाठीच सांगितलं की सोहम प्रचितीचा भाव, मग सोहम प्रचिती. राहिलं तर काय फक्त श्वासात जातो आणि श्वास बाहेर येतो, एवढंच कर्म त्याच्या वाटेला आहे. बाकीची जी येतील ती त्या कर्मांचा परिणाम काय, प्रसन्नतेवर परिणाम काय नाही. तर असं व्हावं अशी आदर्श बैठक फार जुन्या याच्यात धरून ठेवली. हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यानंतर तिसऱ्यामध्ये आपण 72 पान काढलं तर हरकत नाही, थोडं जलद जावं लागेल असं दिसतं. काहीच न करता राहू असं म्हणणाऱ्यांसाठी आहे. म्हणून संगू जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रहो चिवरे. कर्मामध्ये निवड करावी, कर्म बंद करू नये, निवड करावी. काय निवड करता येईल आपल्याला याच्यामध्ये? निवडीला वाव असतो. माझ्याकडे 1 तास आहे, त्या तासात काय करावं याचे माझ्याकडे खूप पर्याय असू शकतात, पण पर्यायांचा नाही कोणी विचार करीत आणि त्याच्या परिणामांचे विचार नाही करीत. ह्या पर्याय वापरला तर काय होईल आणि तो पर्याय वापरला तर काय होईल याचा जर विचार केला तर माझ्याकडे असलेल्या 24 तासामध्ये कितीतरी पर्यायी उत्तम आणि आपल्याला भगवंताकडे नेणारी, समाधानाकडे नेणारी, लौकिक दृष्ट्या सुद्धा यशस्वी करणारी. आपण लहान मुलाला सांगत नाही अरे आत्ता हे बघत बसलाय त्याच्यापेक्षा जरा तो चॅप्टर वाच, हे आपण जे म्हणतो तेच फक्त भगवंत अर्जुनाला आणि आपल्याला म्हणाले एवढं. फार अवघडात जायचं कारण नाही. हे करणारच आहे, काही करणार नाही असं म्हणून बसू नको. ठीक आहे हे बघायचं नाही ना, मी नाही बघा म्हणून तो अभ्यास पण करत नाही असं म्हणतो काही वेळा मुलाला. तर तसं नाही, तसं म्हणलास तरी तुला काहीतरी करावंच लागणार. थोड्या वेळानं काही ना चक्कर मारून येतो तरी म्हणणारच तो की ठीक आहे टीव्ही बघायचं नाही ना, नाही बघत. मग काय करतो? मग मित्राला फोन कर, चक्कर मारून काहीतरी काय.
तर असं केलंस तर नुसता आग्रह राहील, कर्म तर तुला करावंच लागेल. म्हणून निवड करूनच कर असं सुरुवातीला म्हटलंय. आणि आपलं काय कर्म आहे ते शोधून कर असं म्हटलं. एकदम पुढे जायला हरकत नाही. 110 होईपर्यंत 75, 76, 76. काय आहे? विद्यार्थ्याला विद्यार्थ्याचा, व्यावसायिकाला व्यावसायिकाचा, नोकरदाराला नोकरदाराचा, शिक्षकाला शिक्षकाचा, गृहिणीला गृहिणीचा, असे धर्म सांगितले. मी ज्या स्थितीत जसा जिथे कुठे आहे ते माझं जे काम आहे ते मला किती चांगल्या तऱ्हेने करता येईल आणि त्यात माझी कौशल्यातलं जास्तीत जास्त कौशल्य, अधिक त्यातून मोकळं होणं, या दोन्ही गोष्टी करता येतील का, तर माझा प्रवास बरोबर चालेल. त्यात गुंतलो तर स्वधर्म राहत नाही, ती आसक्ती होऊन बसते. मुलांचं करणं, विद्यार्थ्याचं शिकवणं, समजा विद्यार्थ्याला शिकवणं आहे किंवा काय स्वयंपाकाचं काम आहे किंवा काय म्हणजे गृहिणीचा धर्म झाला, व्यवसायाचा धर्म झाला. तो व्यवसायाचा धर्म त्याचा आहेच की, त्याचं दुकान उघडं ठेवायचं कामच आहे. 8 पर्यंत उघडं ठेवून त्याचं काम आहे. तो 8च्या ऐवजी रंगून गेला, 9 पर्यंत ठेवेल, अजून 10 पैसे मिळतील, अजून 10 पर्यंत ठेवेल, अजून 12 पर्यंत ठेवेल. शेवटी झोप जाईल आणि त्यातल्याच त्याला जाऊन पुन्हा औषधं घेऊन यायची वेळ. हे भगवंत म्हणतोय सावध राहा. भगवंत असं म्हणतो की जर का समजा स्वधर्म ओळखला नाही तर इत्यादी कर्म व्यवस्थित होणार नाही. आणि स्वधर्माच्या या मर्यादा प्रत्येकाच्या स्वधर्माच्या घालून दिलेल्या आहेत. स्वधर्माला त्याच्या वेळेच्या मर्यादा 120 तास आपल्याला एकूण स्वधर्म आहेत सर्व. त्यात माझी झोप हा सुद्धा माझा स्वधर्मच आहे. माझी विशिष्ट विश्रांती हा शरीराच्या दृष्टीने माझा स्वधर्म नाही का, ती जर मी शरीराला देऊ शकलो नाही तर शरीराची यंत्रणा बिघडून जाईल. जी व्यवसायाला न्याय आहे तो जर देऊ शकलो नाही तर व्यवसाय बिघडून जाईल. जी नोकरी आहे त्या नोकरीमध्ये माझं काम करू शकलो नाही, त्याला न्याय देऊ शकलो नाही तर ते बिघडून जाईल. विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचं काम केलं नाही तर बिघडून जाईल. परिणाम दिसून आपल्या रिझल्ट कार्ड पडतं. नोकरदाराचं चटकन पडत नाही. अलीकडे फ्लेक्झी सॅलरी निघाली आता, ते पण कार्ड हातात पडतं. परफॉर्मन्स रिलेटेड सॅलरी तिकडून आलं म्हणजे बरोबर वाटतं. ते इथून सांगितलं की बरोबर नाही वाटत. परफॉर्मन्स करून दाखवा तेवढा पगार मिळेल. हे त्यांनी कशाला सांगावं, इथंच सांगितलेलं आहे. स्वधर्म पाळा, तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. पण डोक्यात वरून पडल्याशिवाय पडतो तुम्ही त्याला काय करायचं. गीतेचे क्लास चालवणार ना आपण जाणार पैसे भरून असं वाटतं मला काही वेळ. अहो किती सोपी विद्यार्थी 3ऱ्या अध्यायात सांगितलेली आहे की जो स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. याच्यापेक्षा काय स्पष्ट सांगायचं मला सांग. ऑफिसमध्ये करणारा तो काम करीत नाही सुद्धा एक यंत्रणा घ्या वेगवेगळ्या. एक त्याच्या हक्काच्या रक्षणासाठी संघटना निर्माण झाली. ती संघटना उद्या कामात अडथळा निर्माण करायला लागली तर ती संस्था मोडीत निघायची वेळ येते. बघा व्यक्ती पण मोडीत निघायची वेळ येते. दोन्ही बाजू आहेत. उद्या समजा ती ही आहे व्यवस्थापन आहे, तिने तिचा धर्म सोडून यांचं स्वास्थ्य घालवायला सुरुवात केली, तो व्यवस्थापन त्याही मार्गाने मोडीत निघतं. ते होऊ शकतं कारण स्वधर्म लोकला. त्यांनी स्वच्छ शब्द वापरलेला आहे. आपण जर पाहिलं ते 110 ओळी पहा. पैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय. यापेक्षा आणखीन काय वेगळं मॅनेजमेंट सांगतात मला सांग. व्यवस्थापन शास्त्र आणखीन काय सांगतं याच्यापेक्षा. त्या क्षेत्रापर्यंत हे सर्वांच व्यवस्थापन करतात. जीवनाचं व्यवस्थापन म्हणजे गीता आहे. गीता हे जीवनाचं व्यवस्थापन आहे सर्व. ते गृहिणीला वेगळी मॅनेजमेंट कोर्स शिकायला पाठवत नाही. इथंच सांगितलेलं स्वधर्म लोपला. त्याचा स्वधर्म जर लोपला, मला सांगा मुलाला वळण द्यायचं ते जाईचं काम आहे, ते जाईने नाही केलं तर मुलं असं का वागतं म्हणून मागणं तक्रार करण्यात काय अर्थ नाही. तिने त्याला वेळ दिला नाही, तिने त्याला संस्कार केले. संस्कार केले म्हणजे तू गप्प बेस, तू चांगला वाग वगैरे ते नव्हे. मी गप्प बसतो, मी चांगला वागतो, मी मौन पाळतो, मी काय उपासना करतो, सगळं मी करतो. त्याच्यापेक्षा वेगळं शिक्षण त्याला लागतच नाही. खरं शिक्षण हे तुमच्या क्रमामध्ये असतं. आपण जे स्वतः पाळतो तेच सर्वात उत्तम शिक्षण असतं. मग ते जर समजा त्यांनी केलं नसेल तर मग मुलांच्याकडे आहे किंवा नाही ते म्हणण्यात काय अर्थच नाही, कारण ते दिलेलंच नाहीये. मग हे अशा तऱ्हेचे स्वधर्म प्रत्येकाचे प्रत्येकाला जिथे जसा जो असेल त्याला खेळणं हा सुद्धा मुलाचा धर्मच आहे असं मानलेलं आहे. खेळणं हा मुलाचा धर्म नाही का, त्याला खेळायला सोडायचं नाही असं आहे का, त्याची तंदुरुस्ती कशी राहील, त्याचा विकास कसा होईल, त्याला मनाचा मोठेपणा कसा शिकायला मिळेल, त्याला स्पर्धा एका प्रमाणात आवश्यक असते ती कशी करता येईल, कौशल्य कसं मिळवता येईल, त्यासाठी त्याचं ते काम नाही का. त्याला जर समजा तू परीक्षेत आलाच पाहिजेस म्हणून डांबून ठेवलेला असेल, तू परीक्षेत येईल एखाद्या वेळेला, बाकी सगळीकडून कोमेजून जाईल. स्वधर्मात उणीव आहे. स्वधर्म लोपला मग पुढे काय होतं, सर्व सुखांचा थारा मोडाला.
मग मुलांच्या सर्व सुखाचा थारा मोडतो त्याला कारण मुलं नाही, आपण आहोत. हे आपापले स्वधर्म आपल्याला कळू शकतात. तर मुलाचा तो धर्म आहे, त्याला तासभर मैदानाला जाऊ द्या, ते जाऊ देणं आपलं काम आहे. आता 2 तास रमला की त्यांनी त्याचा स्वधर्म सोडला, त्याचा परिणाम त्याला बघावा लागेल. दुसरं असं की कोणाच्या एकाच्या पक्षाचं थोडंच गीता आहे, गीता कुठल्या पक्षाचं समर्थन करण्यासाठी लिहिलेली नाहीये, ती स्वधर्माचं आणि उताराचं समर्थन करण्यासाठी लिहिलेली आहे, मार्ग दाखवण्यासाठी लिहिलेली आहे. तर ती आपलं काम करेल. तर अशा पद्धतीनं प्रत्येकाला, आणि त्याच्यासाठी फार सुंदर हे दिलेलं आहे. जैसा उदाहरण दिलेले, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश उरला आहे. दिवा गेला की त्याच्याबरोबर प्रकाश गेला, तितका माणसाचा स्वधर्म गेला की आनंद गेला, सुख गेलं. सुख त्या स्वधर्मामध्ये आहे. इतकी जुनी आपल्याला बैठक घालून दिलेली आहे. त्याच्यापेक्षा आणखीन काही वेगळं आपल्याला व्यवस्थापन आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये शिकायला मिळत नाही. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे आपल्याला आपण जे पाहिलं होतं ते 32-33 मध्ये 131-32-33 संपत्ती जाता घावे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदी पुरुषी. माझ्याकडे असलेले कोणतंही स्वधर्म रूप यज्ञ करण्यासाठी असलेलं जी शक्ती ते हवन द्रव्य मानावे. हे आपण हवन द्रव्य, विद्वानाची विद्या, पैसावानाचा पैसा, सत्तावानाची सत्ता, काय असेल ते, ज्याच्याकडे जे असेल ते. मुलाकडे सुद्धा काही नाही असं नाही, लहान मुलाकडे सुद्धा आनंद निर्माण करण्याचं त्याचं सामर्थ्य आहे. अगदी दुट्यावर ठेवलेल्या मुलात सुद्धा ते सामर्थ्य आहे. प्रत्येकाकडे सामर्थ्य आहे. तर मोठ्याकडे तर असेलच असेल, कुठल्या तरी प्रकारचं असेल, त्याचं जे असेल ते. तर ते जे आहे ते हवनद्रव्य मानावे. हवनद्रव्य आपल्या यज्ञामध्ये घालायला जी वस्तू ठेवलेली आहे, आहुती घालायला, ते हवनद्रव्य आहे. मग माझ्याकडे जे आहे ते माझं हवनद्रव्य आहे. माझी बुद्धिमत्ता आहे ते हवनद्रव्य आहे. ती ब्रह्मानंद म्हणायचे की जीव नामाला विकली, नामाशिवाय बाकीच्या वेदांत चर्चा करायला मी आता तयार नाही. कारण माझं हे कळलं, मला त्याचं महत्त्व काय ते कळलं, विधीची किंमतही कळली. आता तिची बस आहे, याच्यापेक्षा जास्त मी शास्त्र चर्चा करणार नाही. मी आता हे नामासाठी वापरेन. नामासाठी तिने कितीतरी वापरले, त्याची वकील कितीही केली असेल, त्याच्यासाठी प्रचारासाठी काय त्याचं काम असेल त्याच्यासाठी कितीही वापरले असेल, पण ती जी ह्या कामासाठी मी वापरणार नाही. ते हवनद्रव्य आहे माझं, ते मला यज्ञालाच वापरता येईल. त्यांनी ते नामयज्ञाला वापरलं. त्याच्यापेक्षा आणखीन ब्रह्मानंदांच्या जीवनाचं सार काय असायचं. त्यांच्याजवळ असलेले जिव्हेचं हवनद्रव्य त्यांनी नामयज्ञ घडवून आणण्यासाठी वापरलं, म्हणून ते 13 कोटी नाम केलं निघाले त्या काळात. त्या काळात ही गोष्ट होणं, ही गोष्ट किती कठीण असेल याची कल्पना आपण करू शकतो. तसं माझ्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट ते हवनद्रव्य आहे असं मानावं. आणि मग पुढे म्हटलंय ते संपत्ती जाता आगावे, किंवा त्याच्या आधीच्या वेळी सुद्धा लक्षात ठेवून गेलं तरी चालेल. इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके, ते पापीय पातके सेविती दाण. स्वतःसाठी स्वयंपाक करून जेवणारा चोर आहे असं गीतेमध्ये म्हटलं. याच्यापेक्षा आणखीन काय सुचवणार. स्वतःसाठी स्वयंपाक करून स्वतः जेवणारा हा चोर आहे असं. याच्यापेक्षा आणखीन अन्नदानाच्या कोणत्या कल्पना आपल्याला स्वच्छ पाहिजेत. इतक्या स्पष्ट सांगितले. ते हवनद्रव्य आहे. ही यज्ञ सिद्धी जाय परेशा तोषू होय, ते सामान्य अन्न न होय म्हणून या. न म्हणावे हे साधारण अन्न ब्रह्मरूप दान, जे जीवन हेतू कारण विश्वाजया. इतकं अन्नाचं महत्व सांगितलं आहे. तर त्या दृष्टीनं अन्नाचं महत्व तर कळतच आहे, म्हणून तो सकाळपासून दुपारपर्यंतचा वेळ तिथं जातो. अन्नाचं महत्व काय सांगायची गरज आहे आम्हाला, मला नाही वाटत. उलट अन्नाचं महत्व आता आम्हाला जास्तच कळायला लागलेलं आहे उलट, की नाही. पाकक्रिया म्हणजे काय, ती जी पुस्तकं आहेत ती त्याच्यासाठीच आहेत. की अन्नाचं जे महत्व आम्हाला कळलेलं आहे ते अजूनही कमी पडते की काय असं वाटावं, म्हणूनच ही सगळी पाकक्रियांची पुस्तकं आहेत. त्यात ते सांगायची काही आवश्यकता नाही. आम्हाला ते हवनद्रव्य हे सांगायची मात्र आवश्यकता आहे. ही यज्ञसिद्धी आहे परेशा तोषू होईल, दुसऱ्याला संतोष होईल याच्यासाठी ते मला करायचं आहे. ही भूमिकेची सांगण्याची गरज आहे. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप दान. आता जे आपण अन्न करतो ते ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीचंच अन्न करण्याची गरज आहे. त्यावरनं आपण आता ओळखायला हरकत नाही काय असावं असं आहे. हे झालं कर्माच्या संदर्भातलं वेगवेगळी कर्म त्याला धरून असलेल्या गोष्टी. आता 145-78 गोष्टी तरी चालेल.
परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ती कावंडेगा. आळसाच्या विरुद्ध अगदी एकच शब्द म्हणजे नेहमी म्हणायचे ना, बाबा म्हणायचे की शब्द ज्ञानेश्वरी तसा ऐकत तोच तो गावंडेगा. अडाणी असं म्हटले साध्या भाषेत आपण म्हणू, गावंडळ म्हणू. गावंडळ म्हणत नाही का आपण, अडाणी म्हणत नाही का, कळत नाही म्हणत नाही का साध्या भाषेमध्ये, त्याला कळत नाही. तर आपल्याकडे जोपर्यंत आपण म्हटलं ना विचारगीतेमध्ये आहे ना की स्वावलंबी हरेकाने व्हावे शक्य तिथे तुझे खोते साह्य तया वगे जाना ते जमले नसे, एवढा आपण म्हणतो ना, असं ते कळत नाही. ते त्यांचं म्हणणं परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोने देहाची खंती करीती कर्माची ते गावंडेगा. कर्म करण्याचा जो कंटाळा करतो, जो अभ्यास करण्याचा कंटाळा करतो तो विद्यार्थी त्यांच्या दृष्टीनं गावंडेगा. आता आणखीन काय सांगायची गरज, त्याच्या अभ्यासात आहे होणारच नाही. प्रत्येकाच्या कर्माच्या ठिकाणी जो जिथे आहे जे काम आहे ते, गृहिणीला मगाशी सांगितलं तसं, नोकर झाला व्यवसायाचा व्यवसाय, अशा पद्धतीचा फक्त एक शब्द येतो, तो या संदर्भात येतो. तेवढं आपल्या समोर असलं तरी बरेच आहे. त्यानंतर 100 आपण किती पाहिजे, 100 मूर्ती लाहोनी देहाची ते पाहिलं. 80 पुढे लगेच 80 गोष्ट 179 मोठी आहे. 149 आपण पाहिले. ओवी नंबर बघायचा असेल तर पहा. जबाबरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा तवची या साधना बजावे लागे. कर्माचा कंटाळा करायची परवानगी दिलीच नाही कुठे. कर्म करीतच राहणं, निवड करावी, कौशल्य असावं, स्वधर्माचं कर्म असावं. सगळ्या बाजूनी त्या कर्माला इतकी चांगली दिशा दिलेली आहे की ती जर दिशा माणसाने पाळली तर वेगळं करायची काय त्याला गरज. त्याच्या समाधानाची सोय त्यांनीच केलेली आहे. कुणी काय करण्याची वेगळ्या बाजूने मिळवण्याची गरज नाही. कुठे देवळात सुद्धा जायला माणसाला इतकी व्यवस्था केलेली आहे. मी बघितलं, गीता अभ्यासेल आणि जर आचरेल तर त्याला खरोखरच कुठल्याही बाहेरच्या ह्या कर्मकांडाची किंवा कसल्याही देवदर्शनाची काही गरज नाही. आनंदाने सुखाच्या गावाला जाईल. अगदी सुखाची एक पावटी अगदी तसाच आहे. फक्त सांगितलेल्या या सगळ्या आता आपण हे पाहतच आहोत सगळ्याचा सराव. तर त्या दृष्टीनं जबाबरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपैसी तैसी आत्मतुष्टी देशी कर्म. भूक 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 म्हणजे भूक लागली माणसाला, बरोबर आहे. पण जेवायला बसल्यानंतर एका क्षणी म्हणतोच ना कुठेतरी बस, तसं इंद्रियाने म्हणावं बस असं त्यांचं म्हण. ते जोपर्यंत त्याच्या मनातून आतून येत नाही तोपर्यंत त्यांनी अखंड कर्म करीत राहा. आधीपासूनच पारायण सोडण्याची काही गरज नाही. पारायणाने जे व्हायचं ते पुरेसं झालेलं आहे का, आता पारायण करण्याची गरज नाही. म्हणून आपल्याकडे कर्म सोडण्याची भाषा नाही, कर्म सुटण्याची भाषा आहे. कर्म सुटलं तर आनंद आहे, सोडायचं ते कमीपणाचं आहे. सोडायचं हा मध्येच वाट चुकण्याचा मार्ग आहे, सोडायचं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, कर्म सोडायचं नाही, कर्म सुटलं पाहिजे. नाम शेवटी सुटले पाहिजे. मागे एकदा म्हटलं नाही का, तो महाराज सुद्धा म्हणाले मला एका नाम सुटले पाहिजे. त्यामुळे आत्तापासूनच सोडायचं काय, त्यांनी काय म्हणले ते तरी नाम सोडावे लागते म्हटलं नाही, सुटावे लागते म्हणले. ते नाम घेता 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 अशा अवस्थेला गेला शेवटी नाम विसरला तो घ्यायचा. आता त्याच सुटलं. तसं कर्म सुटलंय का असं तर तिथे जवळी तो बोध भेटे ना तोपर्यंत काही सोडायचं कारण नाही. माझा काय व्यवसाय म्हणून असेल, माझं काय धर्म म्हणून गृहिणी म्हणून असेल, काय असेल ते धर्माचं काम आहे ते मला करावंच पाहिजे आणि ते करणंच योग्य आहे. साधने सरती आपैसी तृप्ती झाली आहे. तृप्ती झाल्यावर सामान्य उदाहरण म्हणून तृप्तीचं उदाहरण केलंय. कारण सामान्य माणसाला जर समजा जेवण खाणं आहे तर ते जेवण खाणं त्याचं ते जेवणाचं काम झालं, पोट भरलं की तो नको म्हणतो, बस मला. मग त्यावेळेला कुठे त्याला सांगावं लागतं की आता तू ताट बाजूला कर, आता तू उठ, आता तू तोंड धुवायला जा, सांगायला गरज आहे का? तसं जोपर्यंत आपलं प्रपंचामध्ये त्या अर्थाने होत नाही, त्या कामांच्या मध्ये होत नाही, त्या ठिकाणी होत नाही, तोपर्यंत ते सोडायची गरज आहे. आपण ते योग्य तऱ्हेनं करण्याची गरज आहे. ते लक्षात आलं तर होईल. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य परतत्वता पातळी जगे. असं आहे. स्वधर्माने निष्काम झाले, स्वधर्म करून करून निष्काम झाले असं ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी या एवढं आपण आत्ताचे हे पहिल्या 3 अध्यायातले फक्त गोष्टी पाहतोय. कर्तव्य कर्म
त्याग, आता जे आपण 49 मध्ये बघतोय, कर्मत्याग नाही, कर्म गळून पडणं आहे. त्यामुळे तोपर्यंत मी ते काम करीत राहणार, जे काम त्याचं ज्याला जे वाटायला आलं आहे ते. त्यानंतर पुढे वडीलकीबद्दल एक छान जबाबदारीचं काम सांगितलेलं आहे 80व्या पृष्ठावर 156-158. एथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवी. आपल्याला काय लक्षात ठेवण्यासारखं आहे, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ, ऐसे हे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागे संती. त्यामुळे ती जबाबदारी विशेष आहे. ती अगदी संतांचं सोडून द्या, इथे वडीलकीचंच म्हटले आहे. तर वडिलांना ते आचरण्याची विशेष गरज आहे, कारण मूल ते बघून आचरणार आहे. तर तोच 4 तास टीव्ही समोर आहे, तर तू टीव्ही बघू नको म्हणण्यात अर्थच नाही. कसं म्हण, इथे सांगितलं स्वच्छतेने काय म्हणायचं, काय करायचं, ते जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेवी. ती लहानांचं काम ते आहे. ते म्हणणार हे करणं बरोबर असलं पाहिजे, जे अर्थी हे करतात त्या अर्थी ते बरोबर असलं पाहिजे. आता त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीनं, त्यांच्या व्यवहाराच्या दृष्टीनं गरज असेल तर समजावून देऊ शकतो मनुष्य की बाबा या बातम्यांची माझ्या काय फायनान्शियल मॅटर्स आहेत आणि त्याला ती आवश्यक आहेत त्याच्या समजा व्यवसायाला. जसं वर्तमानपत्रात त्याच्या आवश्यक माहितीचा विषय सुद्धा असू शकतो. तो इकॉनॉमिक टाइम्स काय त्याचा असेल ते वाचणं त्याला आवश्यक आहे, तर तो वाचेल. त्या अर्थाने तो वाचणार नाही, पण तो त्या कामासाठी वापरतो, त्या सुधारणाचा भाग आहे म्हणून तो ते काम करतो ना, ते समजावून देईल. पण सहजपणे तोही जर मनोरंजनात तर तेही मनोरंजनात. ते जे जे येथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवी. जे आपल्याकडे सांगितलं संध्या करावी, आपल्याकडे सर्वसाधारण संध्या म्हणजे हरिपाठ समजावं, हरिपाठ म्हणा, तू रोज हरिपाठ म्हणत जा. ते कधीच म्हणताना दिसले नाही, तो कशाला येत वडील जे करीती तोच संध्या करतो, त्याला सांगायची गरजच नाही, ते संध्या करायचीच असते, कारण त्याला ते वळणच आहे. ते जे काय आपण करत आहात, समजा हरिपाठ म्हणतात किंवा रोज काय प्रवचन म्हणतो आहे, तर ते त्याचं काम आहे, ते तो करतोय म्हटलं की ते त्यांना वेगळं बहुतेक सांगावं लागत नाही. बहुतेक करून एखादा प्रभाव होतो बाहेरून, त्यामुळे एखाद्याला वाटतं, पण तरी सुद्धा प्रत्यक्षात खरा प्रभाव असतो तो त्या आचरणाचाच असतो. त्यामुळे ही वडिलांच्यावर जबाबदारी टाकली. येथ वडील जे जे, वडील म्हणजे वयाने मोठ्या अशा अर्थाने, थोरल्या भावंडापासून सर्व आल्या वडील मध्ये. वडील असे जे काही त्या नाम धर्म ठेवी तेची येर अनुष्ठिती सामान्य. येर सर्व घरातले, ते कोण 1 नंबर आहे तिथपासून 2 नंबर बायको, तिथपासून मुलगा, तिथपासून मुलगी, तिथपासून सरळ तसं त्या क्रमाने आलेले आहे सगळं. ते येर जे सगळे ते सगळे त्याच्याकडे बघून वागणार, असं बघून त्यांनी राहावं. ऐसे हे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागेल. उलट विशेष काळजीने आचरावं लागेल. जे मला अगदी आठवत असतात की सहज आठवण निघाली, काल वडिलांचा स्मृतिदिन होता, त्यांनी मला अनेक गोष्टी विचारल्या. ते त्यांच्या आवडीच्यामुळे शिक्षक झाले, स्वतःच्या आवडीपोटी, आणि एक ते पवित्र कार्य आहे अशा भावनेने राहिले. पण पुढे तर ते ज्या वेळेला पहिल्यांदा शिकवायला वगैरे राहिले, फळ्यावर लिहिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं अक्षर आदर्श नाही. हे जेव्हा शिकवायला लागले तेव्हा लक्षात आलं. तोपर्यंत इतकी वर्ष गेली पण ते कधी सुधारण्याचे असे प्रयत्न झाले नाहीत. पण विशेष आचरावे लागे संती म्हणजे काय ते मला तेव्हा ते कळलं. तर त्यांचे जुन्या हस्ताक्षरातले नवीन हस्ताक्षरातले दोन्ही नमुने मी जपून ठेवले. त्यानंतर त्यांनी संकल्प केला, 3 महिन्याच्या मोत्याच्या झाडासारखं अक्षर, कानामात्रा कुणी कुठे कधी मोजून बघा. परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलर, वेलांटी म्हणजे वेलांटी, म्हणजे वळणदार म्हणजे वळणदार, उंची तेवढी म्हणजे तेवढीच, कुठल्याही पानावर कधी कुठेही बघा. हस्तलिखित शेकडो पानाची असेल, शेकडो पानाची, की ज्याच्यामध्ये पहिल्या पानावर आहे तेच मधल्या पानावर आहे तेच शेवटच्या पानावर, त्या हस्ताक्षरात कुठे फरक नाही. ती विशेष आचरावे लागे संगती. त्यांनी मला हे सांगितलं होतं लहानपणी. म्हणले हे असं माझं होऊन मी सुधारलं अक्षर. म्हटलं तुमचं अक्षर असंच आहे का पहिल्यापासून, असं कधीतरी विषय कशात तरी ते घालत नाही. माझ्या अक्षराचा नमुना ठेवलाय म्हणले. पण मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा माझ्या लक्षात फळ्यावर लिहिताना आला की हे बघून मुलं लिहिणार, हे तर माझी निवड. म्हणजे हे विशेष आचरावे लागे संती म्हणजे काय ते प्रत्यक्षात बघितलेलं आहे, आणि त्याचे नमुने पण ठेवलेत त्यांनी त्या काळातले, आणि ते कागद तसेच जपून ठेवले. ह्याचा आपल्याला प्रत्यक्ष अंमल कळावा, कारण शेवटी जे प्रत्यक्ष आलेलं आहे आपल्या समोर, जे पाहिलेलं आहे त्याचा प्रभाव अधिक राहतो. नंतर 86 तो 2च आले. आजची आपली वेळ कमी पडणारी मला जाणीव आहे थोडी, पण तरी सुद्धा आपण 1-2 तरी पाहू. 86 मध्ये 223 बघा. तरी लोकांची धवळारे देखो नि मनोहरे, असं ती आपुली तणारे मोडावे. फार महत्वाचा प्रश्न आहे. लोकांची घरं जरी मोठी झाली तरी सुद्धा आपण ज्या झोपडीत राहतो ती मोडावी का त्याच्यासाठी? मोडू नये. प्रत्येकाला जे दिलेलं आहे ते घर बरोबर आहे, त्याच्या कर्मानुसार आहे. त्यांनी कर्म उत्तम करावी,
5 मजली घर बांधावा, काही प्रश्न नाही. त्यांचं साधा असेल, झोपडी असेल, गळत असेल, चंद्रमौळी असेल, काही असेल, पण ती आज त्याची झोपडी आहे, त्याने राहावं. म्हणून स्वतःच्या, म्हणून इथे परधर्मो भयावह असं म्हटलेलं आहे. श्रेयान स्वधर्मो विगुण. त्याच्यासारखी पोस्ट मला मिळावी, त्याच्यासारखा मान मला मिळावा, त्याच्यासारखी वस्त्र माझी असावी, हे सगळे नुसते परधर्म आहे. आदर्श गोष्ट असेल तर त्याच्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत, पण त्याच्यात असूयेला व्हावं नाही, अकारण तुलनेला व्हावं नाही, स्पर्धेला व्हावं नाही. ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. स्पर्धा ही नकारात्मक गोष्ट आहे, असूया नकारात्मक गोष्ट आहे, हे लक्षातच येत नाही. म्हणून ती मनुष्य करतो. आणि घाणेरीचं फुल आहे, सुगंध येणार नाही, त्याला इलाजच नाही. आपण चित्तामध्ये जर असूया किंवा मत्सर जर ठेवलेला असेल तर त्याच्यातून आपल्याला कसा गुलाबाचा तुमच्यामध्ये सुगंध येणार, शक्यताच नाही. त्यामुळे अशा तऱ्हेच्या या नकारात्मक भावना आहेत, त्याची आवश्यकता नाही. लोकांची ढवळारे देखो आणि मनोहरे असं ती आपली तणारे म्हणावे की म्हणू नये. आपल्या झोपडीत राहावं, अवश्य कष्ट करावे आणि झोपडीचं छप्पर बदलून पत्र्याचं टाकावं, आपल्या कष्टाने मिळून अवश्य. त्याचा जेवढा आनंद आहे तो कशातच नाही. त्यामुळं अशाच पद्धतीनं हे इथं पासून आपल्या घरातल्या सगळ्या प्रपंचातल्या अवस्थेपासून परमार्थातल्या प्रगतीपर्यंत सर्वत्र लागू आहे. किंवा म्हणायचं त्याने असा जप केला ना असं केला म्हणून नाही, माझा केवढा जप मला घालून दिलाय, मला केवढा करणं माझ्या परिस्थितीत जमतं. जपच असं म्हणत नाही, आचरण पद्धती म्हणून. साधनेची सुद्धा आचार पद्धती असते ना, ती किती प्रकारची असू शकेल, कितीतरी प्रकारची असू शकेल. ती त्याच्याकडे बघून ठरवण्याची गरज नाही. आदर्श असेल तर प्रगतीसाठी मी ती प्रयत्न म्हणून अवश्य प्रयोग करून पाहिजे, पण स्पर्धेसाठी नाही काढणार, असूयासाठी नाही काढणार. कारण माझे इथे मला असं सांगितलंय, असं ती आपुली तणारे मोडावी गेली, अगदी चंद्रमौळी असली तरी ती माझी झोपडी, याचा आनंद असावा. तर त्यात सुद्धा स्वधर्म पाळताना सुद्धा परधर्माचं चटकन आकर्षण किंवा हे होण्याची शक्यता आहे, गडबड होण्याची शक्यता आहे, म्हणून एक सांगितलं. आणि शेवटचं तिसऱ्या अध्यायातलं बघू, 88 बनावं हरकत नाही. हे सगळं माणसाला का जमत नाही, कामयेश क्रोधेश. 257-58 विशेषतः मी ज्ञानेश्वरीच्या सारांशाने बघतो म्हणून ते पाहतोय आज आपण. तर ही जे नकारात्मक आहे का म्हणलं तर हे दोन्ही एकाच्या पोटात एक आहे, कामाच्या पोटात क्रोध आहे. तसं असावं असं मला वाटतं. ते करण्याच्या नादात नाही जमलं, कारण ते मला जमत नाही. तसं कसं जमेल? तो सायकलवर टांग टाकून गेला, तो मोठ्या वाहनाने गेला, तो काय 100 HP ने गेला, काय तो CC ने गेला, तो 500 CC ने गेला. मी माझी सायकल तर तशी चालवायला गेलो, तो खड्ड्यात गेली, याच्यापेक्षा काय होईल दुसरं? तिने चालवून चालणार. सायकल आहे तशी ती सायकलप्रमाणेच चालवायला पाहिजे. हे स्वधर्म पालन आहे. ती गाडी आहे तर ती तशा पद्धतीने चालवली पाहिजे. आता ती त्या पद्धतीने ही चालवायला गेली तर गोळ आहे. मग ते आता मी जर उद्या असं म्हटलं तो तिकडनं 100 CC चाललाय, मी सायकलवरनं चाललोय, मला त्याच्यासारखं अजून काही जाता येत नाही, हा जास्त वेगाने जातो, मुद्दम मला हा ते काय काय म्हणतात मुलं त्याला तसलं, तर तसला हा मुद्दम करतोय की कामयेश क्रोधेश. या जे अनेक वेळेला माणसांचे मी बघितलं की जे आता आपल्याकडे बातम्या येतात त्यामध्ये अनेक वेळेला मुलांच्यातल्या भांडणांच्या वितुष्टांच्या बातम्या येतात. मोठ्यांची मोठ्या प्रमाणात आहेत, ते तर काय बोलायचंच काम नाही. आणि हे ग्रुप वगैरे 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 असल्या पद्धतीचे असतात. तर ते जे काय आहे कुन्नस पिन्नस अमका तमका काय ते सगळं यातून बरं का, ते मुलांच्या असतं. म्हणून मला थोडं कळती मुलांची भाषा त्यातली काही तर ते तिथं आहे तसलं काहीतरी. ते जे आहे ना ते नकारात्मक आहे. तुमचं स्पीड अगदी ऑलिम्पिकमध्ये उतरण्या इतपत असू दे, आपलं काही म्हणणं नाही, पण त्याच्यासाठी पुढे किंवा मागे वगैरे माझ्या सुधर्माप्रमाणे मी जाईन. मला जेवढं जाणं सुरक्षित आणि योग्य आहे तसंच जाईन. तसं जर जाणार नसाल तर आपण या सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. कारण मुळात त्याच्यासारखं करावं हा काम, ते जमलं नाही म्हणून क्रोध, मग पुढे द्वेष, मग पुन्हा त्याचं दर्शन सुद्धा नको, जाणं येणं नाही, मनात सारखं ते पुन्हा आठवण होतेच, त्याचा त्रास, त्याचे कोणाचे संबंध असले ते तोडून टाका म्हणून त्याला आपण सांगायचं ताणीवर कुठे नेतो तो काय झालं म्हणून म्हटले हे वैरी आहेत असं म्हणले वैरी. तेव्हा वैऱ्यांची काय यादी आहे ही पण याच्यातच बघितली पाहिजे. भलत्या वाटेला जाण्याची कारणं कोणती असं त्यांनी दिलेले, या अर्थाने दिलेले आहे. 257 ते 259 ते काय करतात, हे जळे वेण बुडविती. हा ज्ञानेश्वरांनी वर्णन करावं, काय वर्णन करणं, कसलं वर्णन करणं, पाण्याशिवाय बुडवतात माणसाला. मी बघितलं एखाद्याचं जर अशा तऱ्हेची स्पर्धा मनामध्ये असेल तर पाण्याविना बुडतो मनुष्य, असं ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलंय. एवढं शिकलं खूप झालं आयुष्यात. एवढे पहिले 2 अध्यायच माझ्या दृष्टीनं सगळी बैठक तयार होती माणसाची कर्माची. हे जळे वेण बुडविती, आगी विण जाळीती.
मनुष्य जो द्वेषाने जळतो तो खरोखर आगीसारखा त्याने जसं भासतं तसं माणसाला त्रास होत असतो. राग आलेल्या माणसाचं बघा काय टेम्परेचर वाढलेलं असतं, टेम्परेचर वाढत जातं तर आणि त्यांनी ऱ्हास होतो माणसाचा. तर ह्याच्यासाठी ह्या दुर्भावना म्हणून आपण त्याला फार तरी छोटं नाव देऊ काहीतरी कळावं असं म्हणून. तर दुर्भावना काय करतात, हे जळे विण बुडविती आगी विण जाळीती न बोलता कवळती प्राणी याते हे शस्त्रे विण साधिती दोरे विण बांधिते. कळणार नाही म्हणून सांगून ठेवली होती तेवढं. इतक्या बाजूने वर्णन का केलं असावं. दोराशिवाय बांधतात माणसाला. मी बघितलं स्पर्धा दोराशिवाय बांधते माणसाला, तुलना दोराशिवाय बांधते. मनुष्य तुलनेने बांधला जातो, दोराशिवाय बांधला जातो. दोर बांधतात हे समजू शकतं, आणि दोरे विण बांधिते शस्त्रे विण साधिते. शस्त्राशिवाय मार बसतो माणसाला. शस्त्रास्त्र मार बसला ठीक आहे हो, पण हे काय करतात, ज्ञानी अशी तरी वधिती पैज घेऊन बस. काय वर्णन करायचं. म्हणून परधर्म हा करू नये. चिखले वेण रोविती पाशिखे वेणे कविती हे कवणा जोगी नव्हती आठवटेपणे. चिखलाशिवाय मनुष्य रुततो. अकारण स्पर्धेने मनुष्य चिखलाशिवाय रुततो. अकारण असूयेने मनुष्य चिखलाशिवाय रुततो. शस्त्राशिवाय मरतो. किती स्पष्ट आपल्याला कल्पना दिलेली आहे. स्वधर्माची कल्पना उत्तम, इकडे परधर्माची कल्पना उत्तम, परिणामांची कल्पना उत्तम. सर्व बाजूने हे सगळे अभ्यास करण्यासारखे आहे. याविषयी काय सांगू, आजची वेळ झाली. आपण काय पाहत होतो त्यांनी आपल्याला सुरुवातीला असं दिलं की घड्यामध्ये मी म्हणलं म्हणजे बरोबर नाही, पण मला सांगा त्यांनी म्हणले म्हणून तरी म्हणलं पाहिजे की नाही. सगळं आपण डावा अध्यायाचं जे पाहत होतो आता त्याच्यात आपल्या स्वरूप समोर ते होतं की घड्यामध्ये हे भरलेलं आहे, त्यातलं काही सुद्धा सांडत नाही हे मला आढळून आलं, म्हणून मी तुला पुढचं सांगतो. तेव्हा आता घड्यामध्ये आपल्या काय भरलं होतं ते आपण अंडरलाईन केलेलं आहे, ते मी तुमच्या समोर ठेवत चाललोय. कदाचित एखादी ज्ञानेश्वरी याच्यासाठी जाईल अशी शक्यता वाटते. तर चालत असेल तर आपण घालूया. जर आपल्याला असं वाटलं की नाही आणखीन आपण ओतूया तर ओतूया. ते प्रमाण, त्याला काही प्रमाण नाही दिसेल. तर त्यामुळे दुसऱ्या अध्याय पहिल्या अध्यायापासून आपण हे पाहतो. तर असं आपले 3 अध्याय पहिले झाले. घटी थोडेसे उदक घालायचे, त्याने न गळे तरी भरिता भरिते मग आणखीन भरावं असं म्हटलेलं आहे. तर या दृष्टीने आपण हे सगळ्या अध्यायांचं काही सार आपल्याला पाहता येत असेल ते पाहावं आणि मग आपण पुढचं शिकावं, कारण त्याच्यात बाहेर जाण्याचा प्रश्न आहे. आधी आपली अंतस्थिती उत्तम होऊ दे, मग आपण पुढे जाऊ असं वाटतं. त्याच्यात शेवटचा 9वा अध्याय. कसं राहावं या बाबतीत आपला साधनेशी संबंध असतो, म्हणून शेवटी एखादं काहीतरी साधनेचं बघतो. तर ठेवून आपली साधना झाडावर फळ येतात, जर पानाच्या आडोशाला असली तर चांगली वाढतात. साधनेच्या बाबतीत काय पथ्य पाळावे ते त्या शब्दातून कळलं मला. त्यांच्या साधनेच्या बाबतीत सांगण्याची साधनेची हौस येते, पानं तोडण्याचं भाग. त्यांचं म्हणणं असं की उघड्या ठिकाणी फळ असलं तर तोडून जाईल, तुटून जाईल, कोणीतरी तोडून नेईल आणि ते परिपक्व होणार नाही आणि त्याची पूर्णता होणार नाही. म्हणून त्यांनी कसं राहावं ते साधनेच्या बद्दल सांगितलंय. हे जे आपण करतो आहोत ते सुद्धा काम साधनेचं तसं असावं असं एक भाग. आणि दुसरं महाराजांचं म्हणणं आपल्याला तेही सांगून ठेवतो की महाराज म्हणले आपल्याला इतकी, आता आपण इंद्रियांचा अभ्यास केला, उपास काय ते रहस्य पाहिलं आपण आजच्या याच्यात, तर ती शेवटी असं म्हणतात ते आधीच व्हावं माणसाचं. किती आधी व्हावं तर महाराजांनी त्याचं प्रमाण सांगितलं की आपण चुकीचं पाहतो, चुकीचा विचार करतो, चुकीचे ऐकतो किंवा अनावश्यक म्हणा, चुकीचं म्हणा, काय त्याला आपल्याला म्हणायचं ते म्हणा. आता आपण काय त्याची व्याख्या केलेली आहे सगळी. तर ते शेवटी ते महाराजांचे शब्द सांगतो, डोळेने कान आणि दात आणि हे सुद्धा आपल्याला शेवटी कंटाळून सोडून जातात. त्याच्यापूर्वी लक्षात ठेवून काय ते योग्य वापर करावा म्हणत नाही. महाराजांचं सांगणं असं असतं की बरोबर डोळे आपण ठरवायला तेवढे नक्की समर्थ आहोत, आपण ते ठरवावं अशी आपल्याला विनंती आहे. आम्हा काय उचित पाहता नसुरे जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे ते मेरा विरुद्ध जैसे दृष्टी ते तेज करवशे मग पासीचा सदा दिसे वस्तुजात देवा मन तैसे झाले दे मन हे भ्रांती ग्रासले आता तायैता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णात वा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता
तू आमची इष्ट देवता, तूच सदा रक्षता हरी आमते. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवघेरू, की पहिला ते सागरू तेही गेली. ना तरी अपत्या ते माये सांडोनी जरी जाये, तरी ते ऐसे निजे ऐके कृष्णा. तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे कासी. आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा देव विचारे ना धर्मा. ते जडतरी पुरुषोत्तमा सांगे थांबतो खाली. नंतर कोणी भेटून जाणार असेल तर मी खाली आहे नंतर. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास. त्याचे माझे हित करीली सकळ, त्याचे माझे हित करीली सकळ. जय हा गोपाळ कृपा करी, जय हा गोपाळ कृपा करी. संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास. भागली अमर वाहतील गणे, भागली अमर वाहतील गणे. त्यांची आने जोडे सर्व, त्यांची आने जोडे सर्व सुख. संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास.